नमस्कार. चिन्ह आणि मराठीसृष्टी.com या दोन्ही समूहांतर्फे आपल्या सगळ्यांसाठी खास आयोजित मुसाफिरी जागतिक सिनेमाची या नव्या कोऱ्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा धनश्री प्रधान दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. अर्थातच तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहेच, हा कार्यक्रम नेमका कसा रंगत जाणार आहे. आतापर्यंत आपण बघितलेले चित्रपट आणि त्याच चित्रपटांचं जेव्हा त्या चित्रपटांबद्दल समीक्षा लिहिली जाते, नेमकं त्या समीक्षकाचं मत तरी काय असतं, ते मत समजून घेण्याचा प्रयत्न, त्याचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न, हे सगळं तर ओघाने आलंच. पण या संपूर्ण कार्यक्रमाची जी संकल्पना आहे, ज्या एका मी म्हणेन एका सुंदर जी सुबक मूर्ती याची घडवली गेलेली आहे, ती नेमकी कोणी घडवली, तर आपल्या समोर आहेत प्राध्यापक डॉक्टर नितीन आरेकर. मला आम्हाला सगळ्यांनाच अगदी थोडक्यामध्ये सांगा की ही संकल्पना नेमकी कशी आहे. म्हणजे आता तर आपण सगळेच लिहिते झालेलो आहोत, आपल्याला व्यासपीठच अशी मिळतात, असे प्लॅटफॉर्म मिळतात की आपण सगळेच लिहिते झालेलो आहोत, पण तरी सुद्धा आज समीक्षकाची गरज का असते, याबद्दल तुमची या कार्यक्रमामागची संकल्पना. धन्यवाद धनश्री. आणि वाचता वाचता समूह आणि या माध्यमातून फेसबुकवरती आजचा हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. ही कल्पना खरं म्हणजे गप्पा मारता मारता सुचलेली कल्पना आहे. संतोष पाठारे नावाच्या तरुण मित्राच्या बरोबर मागच्या म्हणजे या महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण धनश्री तुला आणि बाकीच्या सगळ्यांना आठवत असेल, आपण दीपक करंजीकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम केला होता. आणि त्यावेळेला लक्षामध्ये आलं की जगामध्ये इतके वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आहेत, या चित्रपटांची ओळख करून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण चित्रपट नुसते बघत आहोत, परंतु चित्रपट बघत असताना तो कसा बघायचा, चित्रपटाचं नेमकं सौंदर्य कशामध्ये आहे, म्हणजे अमुक एखादी रंगसंगती वापरल्यामुळे काय झालं, अमुक एका पद्धतीचा कॅमेरा लावल्यामुळे तो शॉट इतक्या सुंदर का दिसू लागला, अमुक एका पद्धतीचं पार्श्वसंगीत आल्यामुळे काय गंमत झाली, आणि त्याच्यामुळे त्या आशयाची गहराई खोली कशी वाढत गेली. असे अनेक प्रकारचे आपल्या समोरचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. आणि त्या गप्पांच्या मधून निर्माण झालेला हा कार्यक्रम आहे, तो म्हणजे मुसाफिरी जागतिक सिनेमाची. आणि खरं सांगू का, आज आपल्या देशामध्ये शेकडो चित्रपट दरवर्षी तयार होतात. मला वाटतं जवळपास 1400 चित्रपट विविध भाषांमध्ये बनतात. 365 दिवसाचा हिशोब लावता साधारणतः दिवसाला 5 चित्रपट बनतात. आणि हे चित्रपट आपल्या देशामध्ये बनतात, ते जगामध्ये सर्वाधिक प्रमाण चित्रपट बनण्याचं आपल्या देशामध्ये आहे. पण तरी सुद्धा आपला भारतीय चित्रपट हा अनेक वेळेला जागतिक दर्जाच्या मध्ये कुठेतरी कमी पडतो, किंवा काहीतरी होतं, कुठेतरी प्रेक्षक कमी पडतो, किंवा आणखीन काहीतरी गडबड होते. आणि हे सगळं समजून घेतलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे कळण्यासाठीच एक माध्यम म्हणून आपण या कार्यक्रमाची आखणी केली. अर्थात सतीश नाईक यांच्या पुढे हा प्रश्न ठेवल्यानंतर त्यांनी ताबडतोब होकार दिला. निनाद प्रधान आहेत आपल्या मराठीसृष्टी.com चे, त्यांनी कल्पना उचलून धरली आणि लगेचच अशोक राणेंना आपण फोन केला. आजच्या घडीला अशोक राणे हे व्यक्तिमत्व अद्भुत आहे. आपण या कार्यक्रमाबद्दल बोलत असताना याच्यापूर्वी बोललो की गेली 45 वर्ष दररोज एक या हिशोबाने हा माणूस चित्रपट पाहत आलाय. पण त्यांनी चित्रपट पाहणं आणि मी चित्रपट पाहणं याच्यामध्ये फरक आहे. त्यांनी तो चित्रपट वेगवेगळे कसे बघितले आणि त्याच्याबद्दल त्यांची मतं काय होती. आपला हा वर्षभर चालणारा उपक्रम आहे. या उपक्रमामध्ये पहिल्या 2 महिन्यांमध्ये अशोक राणे आपल्याशी बोलणार आहेत आणि आज ते चित्रपट घेऊन येणार आहेत अपर्णा सेनचा मिस्टर अँड मिसेस अय्यर. चित्रपटाची निवड अर्थातच अशोक राणे सरांची आहे. त्यामुळे आता मी अधिक वेळ घालवत नाही आणि सरळ तुमच्या दोघांच्या मधला माझा जो अडसर आहे तो दूर करतो आणि आपण थेट गप्पांना सुरुवात करूया. धनश्री, तू अशोक राणेंचा परिचय तर करून देशीलच, माहिती आहे, परंतु एक औपचारिकता असते कार्यक्रमाची. सुरू करूया. आणि याच्यानंतर वर्षभर दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी संध्याकाळी 5 ते 6:30 या कालखंडामध्ये आपण फिरूया जागतिक सिनेमाची मुसाफिरी. भेटूया. धन्यवाद नितीन सर. खरं तर आजच्या खास कार्यक्रमासाठी खास अँगल सुद्धा लावलेला त्यांनी आणि यातच सगळं सामावून येतं. मी सर्वात प्रथम श्री अशोक राणे सरांचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात. नमस्कार सर. तुम्हाला म्हणजे सिनेमा पाहणारा माणूस
सिनेमा पाहणारा प्रेक्षक तुम्हाला ओळखत नाही असं होणारच नाही, पण तरी सुद्धा एक औपचारिकता म्हणा किंवा आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा अभिमान वाटतो की सिनेमा तर लहानपणापासून प्रत्येक जण बघत असतो, पण तरी सुद्धा सिनेमा एका वेगळ्या दृष्टिकोनातनं कसा पाहता येईल याचं उत्तम उदाहरण तुम्ही समोर ठेवलेलं आहे. तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या कामगिरीतून गेली 45 वर्ष श्री अशोक राणे हे नाव खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचं नावच जे आहे की मुसाफिरी जागतिक सिनेमाची, ही मुसाफिरी करत आहेत आणि प्रत्येक सिनेमा न्याहाळून त्या सिनेमामध्ये काय सुंदर आहे, काय वेगळं आहे, जे प्रेक्षकांना दिसत नाही पण ते त्यांच्या दृष्टीतनं, त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांना वेगळं भासतं, वाटतं आणि म्हणून ते आवर्जून त्या सिनेमाबद्दल लिहित असतात. असे कितीतरी सिनेमे आजपर्यंत त्यांनी पाहिलेले आहेत. त्याचबरोबर श्री अशोक राणे सर हे फिल्म सोसायटी चळवळीचे एक महत्वाचे कार्यकर्ते आहेत. अनेक वेगवेगळी पुस्तकं, अनेक वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज या सतत ते करत असतातच, पण त्याचबरोबर मला इथे मुद्दामून उल्लेख करावासा वाटेल ते म्हणजे सिनेमाची चित्तरकथा हा त्यांच्या पहिल्या वहिल्या पुस्तकालाच राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यानंतर सिनेमा पाहणाऱ्या या माणसाची घोडदौड अशी काही जोरात सुरू आहे. त्यामुळे याच प्रवासातला एक छोटासा टप्पा आज आम्ही समजून घेणार आहोत आणि त्यासाठी पुन्हा एकदा अशोक राणे सर तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. खरं तर काय वेगळं बघता असा प्रश्न मनात उभा राहतो, कारण आता सिनेमा प्रत्येक जण बघतो. सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम आहे हे प्रत्येकाने स्वीकारलेलं आहे, पण त्या मनोरंजनाच्या माध्यमाबरोबरच कुठेतरी आपल्याच भावनांना, आपल्याच आजूबाजूच्या वातावरणाला फक्त चित्राच्या रूपाने पडद्यावर साकारलं जातं असंही अनेकांना वाटतं. म्हणजे सिनेमा तितका जवळचा वाटतो, आपल्या कुटुंबाचा एक भाग वाटतो. अशा वेळेला हजारो समीक्षक कदाचित या संपूर्ण क्षेत्रात असतील, हजारो संशोधक असतील, पण तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा नेमका तुमचा ध्यास काय आहे आणि नेमकं तुम्ही काय केलं असं मला विचारायचं. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्व मित्रांचे मनापासून आभार. हा अतिशय चांगला उपक्रम तुम्ही करता आहात. सिनेमाला जो जिथे जिथं काही व्यासपीठ मिळवून देईल ना, त्या सगळ्यांविषयी मला प्रचंड आदर असतो. माझ्याकडे हजारो कोटींची मालमत्ता असती तर त्यातले काही हजार कोटी मी देणगी म्हणून आता तुम्हाला जाहीर केले असते. इतकं मला हे सगळं प्रकरण आवडतं. कारण हे फार करणं गरजेचं आहे. कारण आपला समाज, सिनेमा पाहणारा समाज आहे, तो शिक्षित करणं फार गरजेचं आहे. तो शिक्षित नाही झाला तर त्याचं नुसतं सिनेमा पाहणारे सगळे असतात, पण शिक्षित किती लोक त्यातले, सिनेमा शिक्षित किती लोक आहेत, आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या सिनेमा पाहण्याला काही त्या अर्थानं अर्थ नाही. मौज म्हणून करमणूक लोकांनी बघावी, करमणुकीशी आपलं भांडण नाहीये. आता मी हे सगळं वेगळ्या नजरेने का पाहत आलो? 45 वर्ष मी याच्यामध्ये आहे असं तुम्ही माझी ओळख करून दिली. खरंच 45 वर्ष मी आहे. वयाच्या 23व्या वर्षी मी फिल्म सोसायटी मुवमेंट मध्ये आलो आणि गेली 45 वर्ष माझा फिल्म अकॅडमी मध्ये मुक्काम बसलेला आहे. तिथेच आहे 45 वर्ष. त्यात अनेक गोष्टी केल्या. आता तिथेच येऊन म्हणजे पहिल्याच दिवशी आलो, म्हणतात ना, आलो आणि तिथंच रुजलो. याचं कारण काय? तर त्याच्या मागची जी 22 वर्ष आहेत ना, ती त्याची कारण आहे. ती 22 वर्ष काय कारण आहेत? तर मी जेव्हा लहानपणी सिनेमा पाहायचो तर ते मला नंतर लक्षात आलं, जेव्हा मी हे सगळं करायला लागलो तेव्हा, की म्हणजे तेव्हाही लक्षात आलं माझ्या, पण ते इतकं नव्हतं. पण आता जेव्हा मी हे सगळं 22-23 नंतर सगळं या पद्धतीने प्रवास सुरू झाला, मग लक्षात आलं की हे माझ्यामध्ये इतकं का एकच दिशा सापडल्यासारखं, एक अँगल असल्यासारखं का सुरू झालं. तर ते मी बालपणी जेव्हा शाळेत असताना सिनेमा बघायचं आणि आपण मित्रमैत्रिणी शाळेतले बघतो, काल मी सिनेमा बघितला, काल सॉलिड बघतो, असं तसं आपण त्याचं रंगून रंगून ते सांगतो. त्या वयामध्ये मी जेव्हा त्या गोष्टी सांगायचा सिनेमाचा, तर माझं एक वेगळेपण असं असायचं, मी त्या नटनटींच्या व्यक्तिरेखांची नावं घेऊन बोलायचं. म्हणजे दिलीप कुमार आला, मग तिकडून वैजया नर्गिस आली, मग तिकडून राज कपूर आला, असं नाही म्हणायचं. त्या व्यक्तिरेखांची नावं घेत, मी कधी त्या नटींची नावं नाही घेत. तर माझे ते मित्र सगळे म्हणायचे, तू कोणाबद्दल बोलतो? कोण कोण तो अमुक, कोण शेखर, कोण ती राधा, कोण ती माला, कोण? अरे बोल ना. मग कोण खरं माहिती असतं त्यानं, तो अरे तो दिलीप कुमार बद्दल बोलतोय, तो वैदा रेहमान बद्दल बोलतोय, की मीना कुमार, असं जे काय असं व्हायचं. तर इथंच माझं काहीतरी वेगळेपण होतं, ही मला व्यक्तिरेखा दिसत होत्या त्या वयामध्ये. जेव्हा मला काही माहिती नव्हतं, मला काही माहिती नव्हतं, त्यावेळी मला ह्या सगळ्या व्यक्तिरेखा दिसत होत्या. सॉरी. तर ते दिसत होते आणि मी ते पाहत होतो.
आणि त्या पद्धतीने पाहत होतो. दुसरं मला त्यावेळी काय नंतर मला जाणवलं, मी काय पाहिलं लहानपणीचे सगळे सिनेमे मला जे आठवायला लागले. मी काही सिनेमांची म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी मी एक यादी केली होती. हा. माझ्याकडे एक वही घेतली मी आणि त्याच्यात एक यादी केली मी. 18व्या वर्षी केली ती. लहानपणापासून इतरांच्या तोंडून ज्या काही सिनेमांची, नाटकांची, पुस्तकांची नावं ऐकली ना त्याची यादी केली आणि त्याच्यामध्ये मी हे केलं. त्याप्रमाणे ते सिनेमा बघत गेलो आणि ते सगळं सिनेमा बघणं माझ्यासाठी महत्वाचं होतं, की अगदी म्हणजे एखादं सर खेळणं. थोडंसं थांबवतेय सर मी, माफ करा. पण तुम्ही तुमचा फक्त व्हिडिओ, तुम्ही पूर्ण दिसत नाही आहात आता, तर तुम्ही फक्त व्हिडिओ, अं, हा, कॅमेरा समोर जर काही असेल तर फक्त आपण हो. मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाबद्दल नेमकं सरांना काय वाटतं आणि सरांनी नेमकं काय बघितलं हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहातच. पण त्यापूर्वी तो माणूस समजून घेतला तर एखादा चित्रपट समजून घेणं आपल्याला जास्त योग्य होतं आणि ती वाटचाल जी असते किंवा तो प्रवाह जो असतो तो योग्य दिशेने होतो असं मला वाटतं. कारण या चित्रपटाबद्दल बोलण्याआधी नेमका त्यांचा दृष्टिकोन काय असतो सिनेमा बघताना, किंवा अशोक राणे हे चित्रपट समीक्षक आणि संशोधक म्हणून कसे घडतात हे जाणून घेणं नेहमी उचित ठरेल. आणि सर आपण सुरुवात करूया. तुम्ही सांगत होतात की नेमके तुम्ही कसे घडत गेलात आणि मग सिनेमा बघणं आणि त्यातनं काहीतरी चांगलं शोधणं, हा फरक जो आहे तो तुम्हाला कधी कळत गेला? तेच म्हटलं ना, त्या वयापासून नंतर मी जेव्हा मागे वळून बघितलं म्हणजे मागची 22 वर्ष, तेव्हा मी जसं ते व्यक्तिरेखांची नावं घेऊन सिनेमाबद्दल बोलायचा, तसा मी गोष्टींमधले ज्याला आपण प्लॉट्स म्हणतो, ते प्लॉट्स वगैरे शब्द नंतर मला कळले, की ना ते त्यावेळी असं होतं ना, तसं होतं ना, तसं होतं ना म्हणून तसं होतं. तर हे जे ज्याला नॅरेटिव्ह म्हणतो आपण, हे सगळे शब्द नंतर कळले. पण ही सांगण्याची गोष्ट सांगण्याची पद्धत जी आहे, ती मला त्या वयात कळलेली होती. की अशी गोष्ट सांगितली म्हणून ती इफेक्टिव्ह. पहिलं गोष्ट सांगणं. कारण मी गोष्ट ऐकत आलो होतो लहानपणापासून, की मी आईबरोबर कीर्तनाला गेलेलो आहे, कीर्तन ऐकलेली आहे किंवा आईबरोबर सत्संगाला गेलोय. तर तो सत्संगाचा जो गुरु असायचे तर ते एखाद्या सत्संगाविषयी षड्रिपूवरती मात करा, मग विकारावरती मात करा. मग त्याच्यासाठी ते छोटे-छोटे दाखले द्यायचे, छोट्या-छोट्या गोष्टी सांगायचे. मग त्या त्या गोष्टी सुद्धा कशा ते इफेक्टिव्ह असायच्या. त्या छोट्या गोष्टी त्याला क्लायमॅक्टिक पॉइंट असायचा. हे त्यावेळी सगळं माझ्यामध्ये असं मुरलेलं आहे. तेव्हा ते कळलेलं नाही क्लायमॅटिक पॉइंट, नॅरेटिव्ह, बिरेटिव्ह. आणि नंतर जेव्हा मी सिनेमा म्हणजे नंतर 18 वर्षापासून सिनेमा बघायला लागलो, तेव्हा मग मला हे प्लॉटिंग, हा ड्रॅमॅटिक त्याचा इम्पॅक्ट, हा ड्रॅमॅटिक नॅरेटिव्ह काय असतो, तो असाच काय येतो, तो तिथेच काय येतो, अमुक ठिकाणीच काय येतो. म्हणजे आता फार पुढचं उदाहरण देतो. जेव्हा माहेरची साडी जोरात चाललेलं होतं, तर ते मी फार 39व्या आठवड्यामध्ये पाहिलं. तोपर्यंत तुफान चाललं होतं महाराष्ट्रामध्ये. मी केवळ कुतूहल म्हणून 39 वर्षी जाऊन पाहिलं 39 आठवड्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी तेंडुलकरांकडे गेलो होतो. तर तेंडुलकरांनी मला विचारलं, "का रे हा सिनेमा एवढा का जोरात चाललाय?" तर मी असं म्हटलं, की पहिल्या रेळ्यामध्ये ती आई मरते ना म्हणून तो सिनेमा हिट झाला. आता हे सांगणं जे आहे ना, हे असं कोणी सांगणार नाही. पहिल्या रेळ्यात आई म्हणजे ती गोष्ट जिथे सुरू व्हायला पाहिजे ना, तो पॉइंट मला कळलं. ती तिथंच व्हायला, तिथं नाही झालं तर ती गोष्ट नाही सुरू होत. ते कुठे सुरू होणार, त्याचं पुढे काय काय ते टप्पे आहेत ना, ते टप्पे ते पक्के माहिती पाहिजे. तर ते त्याला माहिती होते. तर तो सुरू कुठे गेलं तर आई मरते, तिथं ती मुलगी पांढऱ्या पायाची आणि मग गोष्ट सुरू. आणि पुढचं पुन्हा त्याच्यामध्ये एक थॉट असा आहे, तो पुढे बोलणार आहे, की तुम्हाला जे प्रेक्षकांना, सर्वसामान्य प्रेक्षकाला जी माहिती असतं ना, ते तसंच सांगत द्यायचं. थोडे धक्के द्यायचे, थोडं कुतूहल दाखवायचं आणि तुम्हाला अपेक्षित आहे. आता बघा तो चहाचा पेला घेऊन येईल, तो चहाचा पेला घेऊन येतो माणूस. आता तो दूध घेऊन येईल, तो दूध घेऊन येतो माणूस. तसंच घडतं. तर हे हे ते लोक करतात. एनिवे, तर हे ज्या पद्धतीने मी हे सिनेमा पाहत होतो. आणि दुसरी एक गोष्ट माझ्या जडणघडणीच्या त्या वया म्हणजे 23 वर्षाच्या आधीची गोष्ट. आपण त्या वेळेस सगळं मराठी वाचत असतो. सिनेमाची मला खूप आवड, साहित्याची आवड. मी खूप लेखक वगैरे त्या वयात वाचले. 22 वर्षांपर्यंत माझा अख्खा खानोलकर तोंडपाठ होता. हा, सगळे जे सगळे मराठीतले त्यावेळेचे सगळे लेखक वाचले होते. अत्र्यांचं कऱ्याचे पाणी वाचून झालं, सगळं सगळं अत्रे बित्रे जे त्यावेळेचे बरे वाईट सगळे लेखक, हममरांड्यात निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी वाचून झालं होतं. तर हे सगळं वाचन बिचन त्या सगळ्या पद्धतीने होतं. पण मराठीमध्ये सिनेमावरती जो मजकूर येत होता तो मात्र मी वाचत नव्हतो. सिनेमाची आवड नव्हतो वाचत. याला काय कारण, म्हणजे याला मुद्दामून कारण हे होतं की याला कारण असं की नेमकं मला काय
पाहिजे ते कदाचित मला तेव्हा माहिती नव्हतं. पण सिनेमावरती असं लिहित नाही. सिनेमावरती लिहिणं हे नव्हे. हे लोक काय करतात, 800 शब्दांचं परीक्षण लिहिलं तर 750 शब्दात अथपासून इथपर्यंत गोष्ट सांगून टाकतात. उरलेल्या 50 शब्दांमध्ये डायरेक्शन अमुक, पटकथा तशी, अभिनय तसा, संगीत तसं, अशा टिप्पण्या करून त्यांचं परीक्षण झालं. याला परीक्षण म्हणत नाही. त्या गोष्टीमध्ये जे चांगलं वाईट जे काय घडलं ते का घडलं ते सांगत नाही. सिनेमॅटोग्राफर काय करतो त्यांना माहिती नाही. एडिटर काय करतो त्यांना माहिती नाही. पटकथेमधून काय घडतं ते त्यांना माहिती नाही. आता सिनेमाची जी पटकथा जेव्हा आम्ही समीक्षक जेव्हा लिहितो तेव्हा अनेकांना माहिती नाहीये, आम्ही फिनिश जे प्रॉडक्ट समोर आलंय ना त्या पटकथेविषयी बोलतो. पण ती लिहिलेली पहिला ड्राफ्ट, ते ही फिल्म करेपर्यंतचा इम्प्रोव्हाइज होत गेलेला ड्राफ्ट, तो आम्हाला माहिती नसतो, कोणी पाहिलेला नसतो. पण ती ही फिल्म बघून कळतं की त्यांनी काहीतरी कुठे कुठे काय काय गडबड केलेली आहे ते कळू शकतं. तर तेवढा पटकथेचा अभ्यास समीक्षकांचा. आणि हे सगळं मला माहिती होतं, ते मला मिळत नव्हतं. आणि 23व्या वर्षी फिल्म सोसायटीमध्ये आलो. पहिलीच फिल्म मी अशी बघितली की ज्यांनी मला असं बेलकांडून टाकलं, अरे याला सिनेमा म्हणतात, हा सिनेमा आहे. आणि तो होता आंद्रे वायदा नावाचे पोलंडचे विश्वविख्यात ऋषितुल्य डायरेक्टर आंद्रे वायदा. आणि त्या पिक्चरचं नाव होतं द प्रॉमिस लँड. आता प्रॉमिस लँड ही बायबल मधली संकल्पना आहे. मला त्यातलं पुरेसं माहिती नाही, वय वजन 23 आहे. पण मला हा सिनेमा काहीतरी वेगळ्या पद्धतीने मला गोष्ट सांगतो हे मला कळत होतं. आणि ते काय आहे, मला नेहमी नवीन गोष्टीचं कुतूहल असतं. ते कळो न कळो त्याचं मला कुतूहल असतं. म्हणून मी फिल्म अप्रिसिएशन मध्ये जे शिकवतो गेली 30 वर्ष, त्याच्यामध्ये मी असं म्हणतो की आपल्याला एकूण भारतीय लोकांना ना जे अपरिचित आहे ना ते आवडतच नाही. मला अपरिचित आहे ना मग तेच आवडत नाही. आवडत नाही का, तुम्हाला परिचितच नाही, आवडणार ना आवडण्याचा प्रश्न कुठे आहे. पण ते अपरिचित नाही, ते आवडत नाही म्हणून ते सरसकट नाकारायचं. माझ्यामध्ये सुदैवानं ते नव्हतं. त्यामुळे मी जे अपरिचित आहे, जे मला कळलं नाही तर हे काय आहे हे शोधलं पाहिजे. काय प्रॉमिस लँड आहे, ही फिल्म अशी काय, याच्यातनं हिरो हिरोईन जे मी बघत होतो भारतीय सिनेमामध्ये त्याच्यात तो स्ट्रक्चरच त्याचं वेगळं आहे, त्याचा रचनाबंध वेगळा आहे, त्याचा आकृतीबंध वेगळा आहे, तो असा का आहे. तर तो मला शोधायला तिथे मला वाचायला मिळत गेलं. आणि त्याच्या आधी जी 5 वर्ष, जी 18 ते 23 जी 5 वर्ष आहेत, त्या ह्याच्यामध्ये मी छबिलदास मध्ये जी प्रायोगिक नाटकाची चळवळ उभी राहिली. मला नाटकाचं सुद्धा तेवढंच आकर्षण आहे. मी जगभरची नाटकं पाहिली, देशातली सर्व भाषेतली मी नाटकं खूप पाहिली, पुस्तकं सगळं. लोकांना वाटतं मी फक्त रंगीबिरंगी टी शर्ट घालून गळ्यात रुमाल घालून ते थिएटरवरती बाहेर ब्लॅक करत वगैरे सिनेमा बघत असतो, असं काहींचा समज असेल असूनही माझ्याविषयी. पण मी या सगळ्या कलांमध्ये मी याच्या 18 वर्षापासून जहांगीरमध्ये जाऊन मी पेंटिंग पाहतो. ते अजून मी जगभर फिरून आलो. गेल्या 25 वर्षांमध्ये माझं जग हिंडून झालं. इथे तिथे गेलो, तिकडच्या सगळ्या आर्ट गॅलरीत मधले यू नेम द पेंटर, यू नेम द स्कल्पचर अँड हॅव सीन देअर वर्क. तर हे सगळं असं आहे. तर ते वाचायला मला मिळालं. आणि तिथून तिथे जेव्हा आम्ही प्रायोगिक रंगभूमीवरती होतो तिथे आयनेस्को वगैरे हे सगळे जगातले मोठे मोठे लेखक त्यांची सगळी नाटकं बघितली होती. मोहन राकेशची पाहिली होती, सर तेंडुलकर होते तिकडे. हा, तर ह्या सगळ्यांची नाटकं बघून वेगळं काहीतरी बघण्याची दृष्टी तयार होत गेलेली. आणि ते जे मला नवीन, जे मला अपरिचित आहे त्याचं मला कायम कुतूहल वाटत आहे. म्हणून मी एक सिनेमा लिहून ठेवलेला आहे, तुम्हाला करायचा आहे आज ना उद्या कधीतरी. त्याच्यात तो अमेरिकेत गेलेला जो आजोबा आहे, तर त्याचा जो अमेरिकेतला बॉर्न अँड ब्रॉट अप नातू आहे, मराठी नातू, तर तो नातू म्हणतो की आजोबा तुमच्यामध्ये कुठून आलं. तर त्या आजोबाच्या तोंडी मी एक संवाद लिहिलेला आहे. तो असा आहे की बेटा, जोपर्यंत माझ्यामध्ये जगाचं कुतूहल आहे, जगाविषयीचं कुतूहल आहे, तोपर्यंत मी जिवंत आहे, अदरवाईज आय एम अ डेड पर्सन. तर हे कुतूहल जे आहे ना ते घेऊन मी या 23व्या फिल्म सोसायटीमध्ये आलो. आणि त्या फिल्म सोसायटीला मी आता टू कट इट शॉर्ट, फिल्म सोसायटीला मी माझं विद्यापीठ म्हणतो, जे माझं ओपन विद्यापीठ आहे, जिथं मी आलो आणि जिथं मी पहिलीपासून पीएचडी पर्यंत एकाच वेळी अभ्यास केला. एकाच वेळी अबकडही काढला आणि एका पीएचडीचा पण अभ्यास केला. पण असे डायरेक्टर तिथे भेटले ते थांबत नव्हते माझ्यासाठी कुणी, की आता मी ते माझं पहिलंच वर्ष आहे, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, तर ते काही टप्प्याटप्प्याने दिग्दर्शक येत नव्हते. कुणी मागचा पुढे, पुढचा मागे येत होतं. आणि अतिशय सिम्पल नॅरेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, साधीशी गोष्ट आहे, ज्याचा चिल्ड्रन ऑफ हेवन सारखं अलीकडे लोकांना माहिती असेल, तर अशा सिम्पल गोष्टी सांगणारे सिनेमे पण पाहिले. आणि त्याचबरोबर असे घनघोर, जे कळायला अवघड असे, म्हणजे मायकेल एंजेलो अँथोनीचा सिनेमा त्या वयात कळणं हे भयंकर अवघड होतं.
पण ते त्यावरच एका विचारायचं म्हणजे तुम्ही उल्लेख जो केलात ना की तो चित्रपट बघताना कुतूहल निर्माण होतं किंवा उत्सुकता जी जागृत राहते ना, त्यामुळे सिनेमा पाहताना किंवा तो सिनेमा खऱ्या अर्थाने समजून घेताना मदत होते. पण प्रत्येक वेळेला त्या सिनेमाची कथा ज्या पात्राभोवती आहे किंवा ज्या एका खऱ्या आपण म्हणतो रिअल लाईफ हिरो जे असतात त्यांच्या भोवती काही सिनेमा बनवला जातो, तेव्हा ते हिरो आपल्याला परिचित असणं हे काही गरजेचं नाही. तर सिनेमा पाहताना या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज किती आहे की सिनेमा पाहिल्यानंतर त्याचा खऱ्या अर्थाने तुमचा अभ्यास सुरू होतो. नाही तुमची काय आहे, विचारांची नेमकी प्रक्रिया काय असते अशा वेळेला? नाही कसं आहे, कुठलीही गोष्ट जगातली, नॉट सिनेमा, नुसती कला सिनेमा नाही की कुठलीही कला नाही, जगातली कुठलीही गोष्ट मला जर समजून घ्यायची असेल, मला माझ्या मित्राला समजून घ्यायचं असेल, माझा भोवतालचा समाज समजून घ्यायचा, माझ्या कुटुंबातली माणसं मला समजून घ्यायची असतील, तर मला जगाविषयीचं भान माणसं अशी का असतात, माणसं अशी का वागतात, कोणी का दुष्टपणे तरी अगदी आपण म्हणू एखादा म्हणून खूप दुष्टच आहे, क्रूर आहे, तर तो तरी का इतका क्रूर वागतो, हा प्रश्न हा का आहे ना, तो सतत माझ्या सोबतीला आहे. तो का माझ्या सोबतीला, त्या काला मी कधी बाजूला ठेवलं नाही. आणि त्याच्यामुळे ते मग सिनेमा बघताना पण येतं ना की ही फिल्म अशी का बनवावी, की अशी का बनवावी. ज्याला म्हणजे मी कंडिशनिंग म्हणतो की वी ऑल इंडियन्स आर कंडिशन टू वन काइंड ऑफ सिनेमा. एक फॉर्म्युला सिनेमाला आपण इतके कंडिशन झालेलो असतो, आता त्याच्या कंडिशनिंग मधून मला बाहेर यायचं. मग ते बाहेर आल्याशिवाय मी नवीन काही ऍक्सेप्ट नाही करणार. आधी ते एक्सेप्ट करणार, मग ते मला आतमध्ये येणार, मग ते कळणार, ते मला हादरवून टाकणार, मला उलट पालट करून टाकणार, आणि मग मला लाईक आणून देणार की तुला काही कळत नाही, बघ जरा याला विचार, त्याला विचार, पुस्तकं वाच, आणि मग ते करतात. मग ते प्रॉमिस लँड काय, तर ते वाचल्यानंतर कळलं की प्रॉमिस लँड नेमकी काय संकल्पना आहे. अशा अनेक गोष्टी. आता हे कसं आहे, हे नेव्हर एंडिंग अभ्यास आहे, आणि तो नुसता म्हणजे कलेपुरता नाही. आपण जन्माला येतो, लहान असतो, तरुण असतो, मध्यम वयाला येतो, मग वृद्धत्वाला जातो, आणखीन वृद्ध होत जातो. तर तुमचं जीवनाविषयीची जाणीव, तुमची सतत ही प्रोसेस चालू असते ना, सतत तुम्हाला समजून घेत असते. जो आम्ही असं म्हणतो की जो सगळं कळलं असं म्हणतो, तो जगातला विद्वानच म्हणायला पाहिजे. पण जो म्हणतो की मला अजून कळलं नाही, तो खरा विद्वान म्हणतो. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की कोणताही सिनेमा किंवा कोणत्याही प्रकारची कला पाहायला जाताना विचारांचं हे दालन नेहमी खुलं असायला हवं. एका आपण एक माइंडसेट असतं किंवा आपण एक ठराविक विचार करण्याची आपली पद्धत असते, ती सोडून त्या चौकटीच्या बाहेर जर आपण ऍक्सेप्ट करण्याची जर सवय लावून घेतली तर मग प्रत्येक कला आपल्याला अवगत सुद्धा होत जाते आणि आवडायला सुद्धा लागते. मला हा प्रश्न विचारण्यामागचं कारणच हे होतं की आता यापुढे आपण पुढचं एक अख्खं वर्ष याच जागतिक सिनेमाची मुसाफिरी या कार्यक्रमात आपण प्रत्येक चित्रपटाबद्दल चर्चा करणार आहोत. आणि त्या चित्रपटाला समीक्षक ज्या नजरेने बघतात त्यावर चर्चा करणार आहोत. अशा वेळेला आज जसं आपण उदाहरणार्थ मिस्टर अँड मिसेस अय्यर या चित्रपटाबद्दल तुम्ही आम्हाला समजावून सांगणार आहात, आता आपल्यातले कितीतरी प्रेक्षक असे असतील की ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नसेल, पण पाहिलेला नसताना सुद्धा तो चित्रपट तुमच्यासारख्या तज्ञ व्यक्तीकडनं समजून घेणं हे सुद्धा एक आम्हाला खरोखरच ही भाग्याची गोष्ट असेल किंवा ही मुलाची गोष्ट असेल. तुमचा करिअर ग्राफ जर बघितला तर तो नेहमीच असा वाढलेला आहे किंवा उंचावत जाणारा आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही त्यात वेगवेगळ्या टप्प्यावर नवीन नवीन सिनेमाचे पैलू शोधलेले आहेत आणि ते आम्हा रसिक प्रेक्षकांसमोर मांडलेले आहेत. त्यामुळे हा सगळा करिअर ग्राफ एकाच भागात घेणं खरं तर शक्य नाहीये. पण तरी सुद्धा आजच्या भागात तुमच्याबद्दल जर मला विचारायचं झालं, कारण पुढे आपल्याला चित्रपटाबद्दल बोलायला सुद्धा सुरुवात करायची, तर हो सर बोला ना. एक फक्त मध्ये मी थोडं ऍड करतो, मगाशी जे बोललो त्याच्यामध्ये ऍड करतो, मग आपण या प्रश्नाकडे येऊया. की असं की मी जे म्हटलं ना की ते वय तुम्हाला जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी बघता, अपरिचित बघता आणि ते तुम्हाला कळत नाही, मग तुम्ही म्हणता नाही हे काय कळत नाही, हे काय खरं नाही, असं आपण तसं न म्हणता ते कसं त्याला भिडलं पाहिजे. तर मी काय, ती माझं 19 वगैरे वय होतं आणि मी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेलो आणि तिथे एक एक्झिबिशन व्हायला, तेव्हापासून मी जहांगीरला जातो, 18 वर्षापासून मी जातो. आणि एकूण एक असं एक्झिबिशन बघितलं आणि मला ती सगळी चित्र बघितली, खेड्यातली चित्र होती, सगळी खेड्यातली वास्तववादी शैलीतली चित्र होती. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट कन्सिस्टन्सी मला दिसली एका गोष्टीमधली, आणि त्याचा मला अर्थ कळला, मला ती जाणवली की हे काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये. गावातलं आहे तर
तर जिथे जिथे चारपाई, खुर्च्या, टेबलं असं जे जे काही ज्याला पाय असलेल्या गोष्टी किंवा ते घराचे बांबू विंबू असं जे जे काय होतं ना, तर ते हत्ती रोग झाल्यासारखं ते थोडंसं जास्त अप्रमाणित होतं. मोठं होतं ते. त्या आकाराच्या मनाने जर खुर्चीचा पाय असला पाहिजे जेवढा, तर ते खुर्चीचे पाय मोठा, तसं हत्ती रोग झाल्यासारखं. हे हत्ती रोगच मला आठवला. तर ते असं सगळं सगळीकडे ते सातत्य मला दिसलं. मला कळलं नाही हे काय. आता इथं प्रश्न येतो, की तुम्हाला जे दिसतं, त्या दिसण्याच्या पलीकडे एक इंटरप्रिटेशन नावाची गोष्ट असते. आणि ती रसिकाकडे असावी लागते. आणि ती माझ्याकडे, माझं वय कोवळं आहे अजून, पण मला प्रश्न पडला. आणि मला कळलं की काय, तर मग मी आता काय करायचं. मग ती चित्रकार तिथे बसलेली होती. थोडा बुजले पण होतं. आम्ही इंग्लिश, हिंदी अजून आपण बोलायला लागलेलो आहोत. इंग्लिश तर आणखीन थोडी दूर. हिंदीमध्ये पण आपण चाच पडतो मराठी, असं त्यावेळी होतं आमचं. आणि मी ती मुलगी बसली, तिच्या भोवती असा घोळका सगळ्या इंटेलेक्च्युअल लोकांचं, थोडंसं ते पण दडपण होतं, पण मी घुसलो शेवटी. आणि मी ती अशी माझ्या तेव्हा 10-12 तिशीची वगैरे ती मुलगी असेल जिनं ती पेंटिंग, तिला म्हटलं की म्हणजे आपसे कुछ बात करनी है. म्हणाली बताओ क्या हुआ. तर मी तिला सांगितलं की असं सगळं, आणि मला हे एक सातत्य दिसतं. मला त्याचा अर्थ कळला नाही, हे दिसलं. तर ती खुश झाली. म्हणे तुमने बहुत अच्छी तरह से देख रहे हो. ती म्हणाली की तुम अच्छी तरह से पेंटिंग देख रहे हो, की तुमको अगर सवाल पडते तुमने अच्छी तरह से देखा है. बोले क्या, ये है क्यों है. तर तिला मी माझी पहिली चांगल्या, म्हणजे माझे गुरु खूप आहेत, तिला मी चांगल्या अर्थाने माझी गुरु म्हणतो. ती कशी, की तिनं मला पटकन उत्तर नाही दिलं. तिला माहिती होतं. तिने हा ते असं आहे ना म्हणून मी असं केलं, तिने सांगितलं. तर ती म्हणली आप सोचो ना क्यों ऐसा किया मैं. आप सोचो मला. तर मी आपला विचार केला काय. मग तिने मला विचार करायला मदत केली. माझी लहान होतो तिने मदत केली की हमारे गाव कैसे होते. गाव कसे होतं. म्हटलं गाव काय खेड असतं, मातीची घरं असतात, चारपाई असते, काय मोठं फर्निचर नसतं, असं काय 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 मी बोलत गेलो. आणि तरी ते काही तिला नाही, फिर भी कैसा होता है, फिर भी कैसा होता है, फिर भी कैसा होता है. असं करत करत थोडस मी आलो की गावातलं असं जीवनशैली शांत असते, संत असते, थोडस शैली बिली सगळं पण थोडस संत आणि असं वातावरण असतं. लक्षात जागी सगळं थांबल्यासारखं असतं. मग ती म्हणाली नाव यू गॉट द पॉइंट, तुमने ठीक जाना. तर ते जो गावातला संथपणा आहे, तो मी व्हिज्युअलाइज केला. तो स्थूलपणा जो आलेला आहे वातावरणामधला, तो मी व्हिज्युअलाइज केला आणि मी त्या पद्धतीने केलेला आहे. थँक्यू, तिने मला सांगितलं. आता मी असा गुरु कोण असतो, तो असं पुसुंडी बनवून तुमच्या हातात ज्ञानाची देतो ना, तो गुरु नव्हेच मुळी. गुरु जो तुम्हाला 10 प्रश्न 25 प्रश्न विचारतो आणि तुमच्या एका प्रश्नासाठी 25 प्रश्न विचारून तुम्हालाच तुमचं उत्तर शोधायला लावतो, तो खरा गुरु. आता आपण येऊया तुमच्या मुद्द्यावर. आपण चित्रपटावर किंवा मूळ मुद्द्यावर यायचं आहे, पण या सगळ्यातनं मला म्हणजे मगासपासूनच्या बोलण्यामध्ये मला खूप प्रकर्षाने आपण बोललो ते म्हणजे जर आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा जागतिक पातळीवर जर सिनेमा बघितला तर त्यामध्ये भारतीय सिनेमाचं नेमकं स्थान काय आहे, किंवा दरवेळेला सिनेमा पाहताना आपण तो आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सिनेमांबरोबरच त्याची तुलना करायची की करायची नाही, हा जो मोठा प्रश्न आहे. तर एक संशोधकाच्या नजरेतनं किंवा समीक्षकाच्या नजरेतनं तुम्हाला काय वाटतं? नाही, एक तर ना हा आपला सिनेमा त्यातला सिनेमा, त्याची एक एक दोन बाजू आहेत त्याच्या. पहिली बाजू मी तुम्हाला सांगतो. पहिली बाजू पूर्वीपासून ना आपल्याला एक न्यूनगंड आहे त्या जगाविषयी. आपण आपल्या सिनेमामध्ये नाच गाणी आहेत ना, आपण मेलोड्रामा करतो ना, आपल्याला अशा भावूक गोष्टी सांगायला आवडतात ना, मग आपण सांगूया ना तशा गोष्टी. मग ते नाही सांगत, त्यांच्यात गाणी नसतात, मग आपण कशाला त्यांच्याशी तुलना करतो. आणि त्यांना काही इकडं आपल्या भारतामध्ये आत्ताच नाही, पूर्वीपासून एक असा एक प्रेक्षक वर्ग होता. म्हणजे आमचा एक मित्र नेहमी म्हणायचा की तो हिंदी सिनेमातलं हिरो किंवा हिरोईन मागे चालत चालत गाणं कसं म्हणू शकतात. गाणं नाही म्हणता येणार मागे चालत, बोलता पण येणार नाही, लय बिघडेल तुमची. मग तो लयीत गाणं म्हणत जातो मागे, हे कसं शक्य आहे. तर त्या गाण्याची नाचण्याची आपण चेष्टा करतो, पण असं पण नाहीये ते चेष्टा करण्याचं. ते चेष्टा करण्यासारखं कारण पण नाही. तर आपली ती संस्कृती, आपल्या सिनेमाची ती संस्कृती, आपला सिनेमाच तसा आहे मुळात. तो भावूक आहे. तुम्ही सबंध एशियन सिनेमा पाहिला ना, कोरियन सिनेमा बघा, चायनीज बघा, याचा व्हिएटनामचा बघा, कुठलाही सिनेमा, इंडोनेशियाचा बघा, सगळे इमोशनल सिनेमा आहेत त्यांच्याकडे. ते इमोशनला माणूस आपल्याकडे, माणूस मेला तर आपण धाय मोकळून रडतो. युरोपमध्ये कोणी धाय मोकळून रडत नाही. ते सूड बूड घालून अगदी पार्टीला गेल्यासारखे त्यांच्या प्रेताबरोबर जातात व्यवस्थित. कोणी रडत बिडत नाही. ते रडलं तर कोणीतरी बारीकसा हुंदका देतं असं. आता हा जो भाग आहे तो फरकच आहे ना आपला. मग आपल्या सिनेमामध्ये काय बाबा असं डायलॉग युरोपियन लोकांना आवडणार नाही, का नाही करायचं, आपण डायमोगून रडायचं, माणूस गेलंय ना, तर त्याच रडायचं.
म्हणजे 2 के 12 जेव्हा बर्लिनला दाखवला 1957 साली, तर तेव्हा तिथे प्रश्नोत्तर झाली आणि त्या प्रश्नोत्तरामध्ये असं झालं की सगळं बोलून झालं. नंतर मग विशांतरण तिकडे होते आणि त्यांनी असं विचारलं की तुम्ही सगळं बोललात पण एक गोष्ट कोणी बोललात नाही, मला कोणी विचारलंच नाही दिग्दर्शक म्हणून. तर ते सगळे युरोपियन ऑडियन्स होतात आणि काय तर म्हणे जेव्हा तो जेलर मेला आणि ती जी नायिका होती तिनं असं भिंतीवरती हात आपटून तिच्या हातात ज्या बांगड्या होत्या त्या तिने, आपण आता वाढवणं म्हणतो त्याला, तिने फोडल्या. तर ते तिने की ती शी ब्रोक हर बँगल्स आणि तुम्ही याच्यातलं कोणी मला विचारलं नाही. तर लोक म्हणाले की आम्हाला एवढं कळलं की तिचा कुणीतरी बिलावड गेलाय आणि ती खूप आकांत करते, शोक करते. ते पण संपवलं. आता हे तुम्ही जे म्हणता बँगल्सचा आम्हाला तो कल्चरल रेफरन्स आहे विच वी आर मिसिंग. त्याला लॉस्ट इन ट्रान्सलेशन म्हणतात त्या संकल्पनेला. तर त्या गोष्टी होऊ शकतात. पण कसं आहे की आपला हा जो सिनेमा आहे ना, आपण हे फार मोठं उत्तर आहे की न्यूनगंड आहे पहिला. तर आपला जसा आता आपण तो जो आपण म्हणतो की नाच गाण्यासकट माझा सिनेमा, पण तो आपण धड करत नाही ना. आपण कागज के फुलचं कौतुक करतो, आपण प्यासाचं कौतुक करतो, आपण विमोल रॉयच्या सिनेमातली गाणी आपल्याला चालतात, मोरा गोरा अंगलेले मोहे, ते चालतं आपल्याला. मग चालत नाही काय तर जिथं तो आपला म्हणून जो सिनेमा आहे त्याच्यावर तो नीटपणे वापरत नाही, कारण ते कमी समज असलेले लोक येतात आणि तो बदनाम. मदर इंडिया जेव्हा ऑस्करला गेला, हा तर तो तसाच्या गाण्यांसकडेच गेला होता, गाणी काढली नव्हती त्यातली. ते आपले कल्चर आहे ना. आता नंतर काय होतं त्यांचा सिनेमा आपल्या सिनेमामध्ये एक फरक एवढाच आहे की तो, आता मी माझ्या याच्यामध्ये उत्तर आलेलं आहे की ते लोक गोष्टी बरोबर राहतात, आपण गोष्टी बाहेरच्या गोष्टींबरोबर राहतो. कि नहीं अमुक हीरो है त्याला जर नहीं उसका मेरा फुटेज मेरे 2 सीन बढ़ाओ, मेरे 4 सीन बढ़ाओ, उसको 3 दिया तो मेरे 5 सीन होने चाहिए. हा जो काही प्रकार होता पण गोष्टीची वाट लावतो, त्या नटाला महत्व देत. मग त्याचे कपडे, मग त्याचा अमुक ढमुक, अरे तू गरीब आहे असं कसं चालेल. तुम्ही औरत नावाचा एक सिनेमा आहे, राजेश खन्नाचा औरत, राजेश खन्नाचा आराधनाच्या 2-4 वर्ष आधीचा सिनेमा. तर त्याच्यामध्ये असा एक सीन आहे, राजेश खन्ना रस्त्याने येतो आणि रस्त्यामध्ये एक अँबॅसेडर बंद आहे, ओपी रलन नावाचा तो ऍक्टर डायरेक्टर होते, प्रोड्युसर डायरेक्टर ऍक्टर. तर ते गाडी ढकलतात, त्या फिल्ममध्ये ते ऍक्टर ते गाडी ढकलतात. तर तो राजेश खन्ना तरुण तिकडून येतो, म्हणतो साहब कुछ हेल्प चाहिए, अरे बेटा पूछते क्या हो ना. तर ते दोघं गाडी ढकलतात, गाडी सुरू होते आणि मग तो खिशातनं ₹2 काढतो, तरुण पोरगा आहे, त्याच्या हातात ₹2 देतो. 66 सालची गोष्ट आहे. तो ₹2 दिल्यानंतर तो एकदम इमोशनल होतो राजेश खन्ना. तो इमोशनल होतो, तो ओपी रलन म्हणतो क्यों बेटा कम दिए क्या. तो नहीं म्हणतो, बहुत दिनों के बाद मैंने आज ₹2 की नोट देखी है, इससे घर में मैं चावल लेके जाऊंगा, हाँ तो मेरे परिवार को मैं खाने को दूंगा, कितने दिन हमने खाना तक नहीं खाया. तर तो ओपी रलन तिथे एक डायलॉग आहे, फार सुंदर डायलॉग आहे, आपल्या कल्चर वरती बोलणारा. तो असं म्हणतो की तुम इस तरह के कपडे पहन के अगर शहर भर घुमोगे ना तर घर वाले को क्या खाक खाने को मिलेगा. आता हा इतका गरीब आहे, 10 दिवसात त्याने ₹2 नोट पाहिली, कपडे बघा अंगावरचे चकाटक. हा आपला प्रॉब्लेम. म्हणून आपण ग्रो होत नाही. म्हणजे आपल्याकडे जो म्हणजे आता वापरण्यासाठी शब्द प्रयोग होतो कमर्शियल किंवा जो आर्टिस्टिक सिनेमा वगैरे आहे ना, त्या दोन्हीकडे असे काही सिनेमे बनले की ते जगामध्ये आपण अगदी व्यवस्थित मिरवावे, अगदी मिरवावे. असे दोन्ही आपलं काही त्याचं हे वालं. आता त्यांची प्रकृतीच वेगळी आहे ना, त्यांची प्रकृतीच वेगळी. आपण काय करतो इमोशनच्या मग कधी कधी इतक्या आहारी जातो ना, आपण त्याची त्याची लय पण बिघडवून टाकतो. ते लय धरून जर आपण म्हणतो की हे मनोरंजनाचं माध्यम आहे किंवा प्रेक्षकांनी स्वतःची दुःख किंवा काही निराशा असेल ती बाहेर ठेवून ते थिएटरमध्ये यासाठी येतात की थोड्या वेळासाठी का होईना त्यांना शांत वाटतं, छान वाटतं सिनेमा पाहताना. मग हे सगळं करताना सिनेमा जर बनवायचा असेल तर तो प्रेक्षकांच्या दृष्टीने बनवावा की त्या कथेच्या मागणीच्या दृष्टीने बनवावा. अनेक वेळ केलेलं एक शॉकिंग स्टेटमेंट मी परत इथे करतो. तुम्ही जे म्हणता प्रेक्षकांना 2 घटकात करमणूक पाहिजे, त्यांना त्यांच्या व्यापातनं निघायचंय वगैरे. ती करमणूक कुठल्या थराला जाते तर प्रेक्षक बलात्काराची दृश्य एन्जॉय करतो. आणि तशी बलात्काराची दृश्य त्याच्यात दो रहा नावाचा एक सिनेमा आहे, तुम्ही कोणीतरी काढून बघा. एक भ्रष्टाचार नावाचा रमेश सिप्पीचा सिनेमा आहे, तो काढून बघा. अशी आणखीन काही उदाहरणं मी तुम्हाला देतो की त्याच्यामध्ये बलात्कार जसं एक गाणं मस्त दाखवावं, हिरो हिरोईन दाखवावं, रोमांस दाखवावं, लोकांचं मनोरंजन, तसे ते बलात्कार त्याच्यात दाखवतात. हे या थरात कधी कमरेखाली आपण जातो ना, याचं करमणुकीच्या नावाखाली भान राहत नाही आपल्याला. हे भान राखलं. करमणुकीशी म्हटलं, करमणुकीची भांडणं मलाही हसायला योग्य, मला वाटतं या व्यासपीठावरनं योग्य संदेश दिलाय.
माझी जगभरची माझी सिनेमा बघण्याची माझी जी ओळख आहे माझी की जगभरचे सिनेमा पाहिले, जगभरचे सिनेमा पाहिले. जगातला असा एकही देश नाही की त्या देशातला सिनेमा मी पाहिले. आणि जगातले 1895 पासून जगातले सगळे मास्टर्स सगळ्या देशातले त्यांचं कम्प्लीट बॉडी ऑफ वर्क मी पाहिले. तरी सुद्धा कादर खान आणि गोविंदाचे ते ह्याच्यातले सीन आहेत ना, तो त्याच्या हॉटेलच्या बाहेर त्याने तो धाबा बांधलेला आहे, तो जो सिनेमा आहे ना, तो मी अजून कधी लागला की बघतो. मला मजा वाटते, मला हसायला आवडतं, काही हरकत नाही. पण ते आपण हसता हसता आपलं भान जातंय का, आपलं तालतंत्र सुटतंय का याच्याकडे लक्ष असायला लागतं. आणि सिनेमाच्या बाबतीत ते फार महत्वाचं. साहित्याच्या बाबतीत कसं असतं, जेव्हा तरुणपणी शाळेमध्ये मी वि. स. खांडेकर वगैरे असं सगळं वाचत होतो. आणि वि. स. खांडेकरांचं माणूस आशेवर जगतो हे वाक्य म्हणजे त्यावेळी शाळकरी वयामध्ये केवढं बापरे केवढं मोठं सुभाषित. आणि नंतर जेव्हा पुढे पुढे आलो, बाकी जग मराठीतले भाऊ उपाध्ये वगैरे हे सगळं वाचायला सुरुवात केल्यानंतर कुठे वि. स. खांडेकर राहिले. आम्ही इयत्ता उलंडली, पुढच्या इयत्तेत गेलो. आणि त्या काळात मी काही सुकवळ तरुण वयात सगळे कविता करतात, त्या एका कवितेमध्ये मी एक ओळ लिहिली होती. जे वाक्य भाऊसाहेब खांडेकरांचं मला आवडलं होतं, माणूस आशेवर जगतो. आणि त्याच कधीतरी पुढच्या 4-5 वर्षामध्ये मी कवितेमध्ये लिहिलं, आशा मला भासते क्षणाची सोबत करणाऱ्या वेश्येसारखी. कुठे गेलं बघा, कारण इयत्ता ओलांडली. इयत्ता ओलांडली पाहिजे, इयत्ता ओलांडली पाहिजे. तुम्ही दिलेला हा संदेश फारच उपयुक्त आहे. म्हणजे मनोरंजनाच्या नावाखाली सुद्धा जे काही सिनेमात पाहायला मिळतं, मला वाटतं की ते उथळ मनोरंजन नसावं एवढंच सांगण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. आणि प्रेक्षकांनी सुद्धा हा विचार समजून घेण्यासारखा आहे. आपल्याला दिसणारं दृश्य योग्य वाटलं नाही तर पुढे काय. तुमच्या प्रश्नातलं आणखीन एक अर्ध उत्तर राहिलं ते असं की आपल्या सिनेमाला आता गेली काही वर्ष, मी 25 वर्ष मी फिल्म फेस्टिवलला जगभर जातो आहे. आणि मी जिथे जिथे गेलो, तो बरी भारतात इथे तो सिनेमा पाहिलेला असला आपला, तरी मी तिकडच्या प्रेक्षकांमध्ये पाहतो. मला आवडलेला असला, आवडलेला नसला, माझं लिहून झालेलं असलं तरी पाहतो. कारण ते लोक आपला सिनेमा कसा पाहतात. आणि आता 2015 मध्ये मसान जेव्हा कान फेस्टिवलला दाखवला गेला, तर मी त्या प्रीमियरला तिथे होतो त्या थिएटरमध्ये. कॉम्पिटिशन मध्ये मसान दाखवला आणि मसान संपल्यानंतर 10 मिनिटं सबंध ऑडियन्स, त्यात आम्ही इंडियन 5-7 लोक होतो, बाकी सगळ्या जगभरचा ऑडियन्स 10 मिनिटं टाळ्या वाजवत होत्या. असा आपण सिनेमा केलेला आहे, आपण करतो, आपली ताकद आहे आपल्याकडे. आता नवीन पोरं तर खूपच छान. आपण ज्या चित्रपटाबद्दल आज चर्चा करणार आहोत तो सिनेमा सुद्धा वेगळ्या धाटणीचा आहे असं म्हटलं तर काही त्यात वावगं ठरणार नाही. कारण अपर्णा सेन यांचा मिस्टर अँड मिसेस अय्यर, मुळातच जेव्हा तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल विचारलं गेलं तेव्हा तुमच्याकडनं सगळ्यात पहिली रिॲक्शन हीच होती की मिस्टर अँड मिसेस अय्यर हा चित्रपट आपण घेऊया चर्चेला. तर मला की असं पटकन का वाटलं की हाच चित्रपट का, याच चित्रपटाबद्दल चर्चा का, त्या काचं उत्तर आम्हाला तुमच्याकडनं हवंय. त्याचं कारण असं आहे की मला एक असा सिनेमा पाहिजे होता की एकतर हा सिनेमा माझा वैयक्तिक माझा आवडीचा विषय, म्हणजे सिनेमा म्हणून मला आवडतो, म्हणजे कला म्हणून, कलाकृती म्हणून मला खूप आवडतो तो सिनेमा. आणि दुसरं असं आहे की आपण आपल्याकडे ऑस्कर विषयी सुद्धा आपल्याला ऑस्कर कधी मिळणार असं जे चाललेलं असतं ना, तर मी नेहमी म्हणतो ऑस्करला आपण चुकीच्या फिल्म पाठवलं तर आपल्याला ऑस्कर कसं मिळेल. एक वेगळं उत्तर आहे माझ्याकडे, आपण चुकीच्या फिल्म पाठवतो ऑस्करला. अजूनही माझं म्हणणं आहे की अपर्णा सेनचं 36 चौरंगी लेन आणि मिस्टर अँड मिसेस अय्यर हे जर सिनेमे गेले असते तर आपण नॉमिनेशन मध्ये आलो असतो, कदाचित मिळालंही असतं. कारण हे ज्याला आपण इंडियन पॅथॉस म्हणतो, जी आपली सबंध भारतीय संस्कृती, म्हणजे ती हिंदुत्ववाद्यांची म्हणून नव्हे, ज्याला आपण खऱ्या अर्थानं भारतीय उपखंडाची संस्कृती म्हणतो, त्याच्या सगळ्या पॅथॉस सकट हे 2 सिनेमे बनले. आणि त्याच्यामध्ये ब्रिलियंट यूज ऑफ लँग्वेज ऑफ सिनेमा अँड एस्थेटिक्स ऑफ सिनेमा या दोन्ही सिनेमामध्ये अगदी मुबलक आहे. परिपूर्ण सिनेमे हे दोन्ही, म्हणून मला ते आवडतात. आणि दुसरं, आता आपण पहिल्यांदा हा सुरू करणार होतो, तर आपल्याकडे एक रोमॅन्टिक सिनेमा हा एक जॉनर जो आहे, तो आपल्याकडे आपण इतके रोमॅन्टिक सिनेमे 5-6 पिढ्यांनी आपण पाहिले, पूर्वीच्या काळापासून खूप पाहिले. माझ्या वडिलांच्या, माझ्या आजोबांच्या, तुमच्या पणजोबांच्या वगैरे वयापासून आम्ही तो सगळा काळ आपण रोमॅन्टिक बदलला तरी प्रेमकथा या तशाच राहिलेल्या आहेत किंवा त्या आवडीच्या राहिलेल्या आहेत.
प्रेमकथा राहतात तर आपण प्रेमकथा खूप पहिल्यांदा आपण पहिलीच प्रेमकथा घेऊया. आणि तुम्ही सुद्धा परवा तुमचं माझं जे बोलणं झालं तर तुम्ही सुद्धा तो रोमॅन्टिक म्हणून त्याचा उल्लेख केला. ऍक्च्युली तो नुसता रोमॅन्टिक सिनेमा नाहीये, त्याला आणखीन एक जॉनर आहे. साध्या सुद्धा प्रेक्षकाला मिस्टर अँड मिसेस अय्यर हे बघितल्यानंतर कदाचित आपल्यापैकी काही प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला नसेल तर त्याचं फक्त जर आपण एक ट्रेलर बघितलं किंवा त्याचा एक 2-3 सीन्स जरी बघितले तर आपल्याला हे जाणवतं की ही एक छानशी प्रेमकथा आहे. प्रेमकथेमध्ये थोड्याफार अडचणी असतात, त्या अडचणींना किंवा त्या भावनांच्या गुंत्यामध्ये अडकलेली अशी एक प्रेमकथा आहे असं सर्वसाधारण प्रेक्षकांना आम्हाला वाटतं. पण तुमच्या नजरेतनं नेमकं तुम्ही जसं म्हणालात की ही फक्त प्रेमकथा नाही, मग काय आहे जे आम्हाला दिसत नाही पण तुम्हाला दिसत? हा, 2 जॉनरचा सिनेमा आहे. एक तर प्रेम रोमॅन्टिक सिनेमा हा जो जॉनर आहे, हा त्याला मराठीमध्ये पठडी शब्द वापरतो. हा, आपण इंग्लिशमध्ये त्याला जॉनर म्हणतात. की सस्पेन्स सिनेमा, ऍक्शन सिनेमा हे सगळे जॉनर्स, कॉमेडी असं हे जॉनर्स आहेत. तर त्यातला तो रोमॅन्टिक हा एक जॉनर आहे. दुसरा इथे एक जॉनर आहे त्याला म्हणतात रोड मूव्हीज, म्हणजे प्रवासाची गोष्ट. 2 माणसांमधलं नातं जे कुठून तरी येतात किंवा दोघे कदाचित एकमेकांना माहिती असतात आणि दोघे अननोन असतात, ते अपरिचित असतात, परिचित असतात, अपरिचित असतात आणि त्यांचा प्रवास होतो. सिनेमाच्या शेवटी प्रवास संपतो आणि तिथून त्या दोघांना काहीतरी जाणवलेलं असतं. हा प्रवास पोहोचण्याच्या ठिकाणापेक्षा प्रवास महत्वाचा असं आपण म्हणतो. ते दाखवणाऱ्या जे गोष्टी असतात, सिनेमे असतात, त्याला रोड मूव्हीज म्हणतात. हा रोड मूव्हीज सुद्धा आहे त्या प्रकारे. पण त्यांचा दोघांचा प्रवास आहे ना, प्रवास आहे. पहिल्या सीन मध्ये कसं आहे, पहिल्या सीन मध्ये ती मुलगी घरामधून तिला कलकत्त्याला जायचंय, तिचे आई वडील आहेत, तिला लहान बाळ आहे आणि तिची बॅगा भर, हे भर, तिला खायला दे, डबा दे, अमुक दे, ढमुक दे आणि बाहेर पडताना हे घेतलं का ग, ते घेतलं का ग, ते तुझ्या एवढं जात ते मी तुझं औषधी टाकू, पोराचं खाणं ते, असं ते आईचं सगळं, म्हणजे जी त्यावेळची ते सगळं असं घडतंय याच्यावरती सिनेमा सुरू होतो. आणि सगळं करून बाहेर पडतं. ते वडील म्हणतात चला चला निघायचे होते, वडील बाहेर तयारीत आहेत, पुरुष माणूस तयार असतो, आई आणि लेक वेळ घेत आहेत, चला चला निघायचे होते आणि ते घाई घाई घेत. आणि शेवटी जाताना आई म्हणते डोंट फॉरगेट युअर वॉटर बॉटल, असं त्याचं मी सबटायटल, पाण्याची बाटली विसरू नको ग. आणि ती आई पुढे जाते आणि ही त्यावेळी तिथून बाहेर निघते, तिथे पाण्याची बाटली तिथेच राहते. हा एक डिटेल आहे ना, तो फार महत्वाचा आहे. हे सहज सहज मुद्दाम केलेली गोष्ट असते की तुम्ही जेव्हा सगळ्या गोष्टींची काळजी घेता, सगळं हे घेतलं का ते घेतलं, काहीतरी एक महत्वाचं विसरता तुम्ही आणि मग पुढे गेला लक्षात मागे येता येत नाही, काय करतायत आता बघू, चल जाऊ दे, राहिलं ना. हे नेहमी प्रवासाने म्हणून हे तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी त्यांनी केलं. ती जेव्हा पाणी दिसते तुम्हाला जो मी म्हणणार, हा हे आपण पण, मी पण असं का काहीतरी विसरतो, आपण म्हणतो हे घे ते घे ते घे, नेमकं काहीतरी विसरतो. ते आयडेंटिफिकेशन साठी ते पाणी वापरतो. ते निघून जाते, तुम्हाला दिसते, ते फ्रेम मध्ये फ्रेम आउट होते आणि बाटली तिथेच आहे पाण्याची, ती निघून गेली. आता त्याच्यानंतर खरं म्हणजे सिनेमाची सुरुवात होते ना, टायटलला जगभरच्या हिंसेच्या बातम्या देणारी क्लिपिंग्स आहेत, त्याच्या फोटो आहेत आणि त्या ज्या हिंसा आहेत ते सर्व प्रकारचे, दहशतवादी आहेत, दलितांवरती होणारे अत्याचार आहेत, पुरुषांनी स्त्रीवरती केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचारांना ज्या हिंसा घडतात देशात परदेशात, त्याचे क्लिपिंग्स आहेत आणि त्याच्या बातम्या दिल्या जातात चॅनलवरती वगैरे. त्या बातम्यांचे हे वापरलेले आवाज वापरलेले आहेत आणि याच्यावरती टायटल्स. आता हे इथून सिनेमा सुरू होतो आणि मग हे घरामध्ये होतं, मग ते बाहेर पडतात, मग ते बस स्टॉप वरती जातात, हा, आणि मग ते गोष्ट सुरू होते. आता हिला कलकत्त्याला जायचंय, ही चेन्नईवरनं निघालेली, ती बसनी, म्हणजे चेन्नईला नाही, तिला कुठेतरी त्या बसनी त्या रेल्वे स्टेशनला जायचंय, बऱ्याचपैकी लांब. आता ही तरुण मुलगी, लहान बाळ तिच्याकडे, तिचं सामान सुमान, आणि मग ते बस स्टॉपवरती गेल्यानंतर तिथे तो दोघं जण भेटतात आणि ते हिचे वडील एकाला ओळखतात, अरे तुम्ही काय करता इथे, तर तो म्हणतात नाही माझा मित्र चाललाय कलकत्त्याला. अरे हो का, म्हणून त्याची ओळख करून देतात. मग तो पण कोण असतो, तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर असतो. मग तो मित्र म्हणतो की तुम्हाला ह्याच्यासाठी तुमच्याकडे परमिशन मागितली होती. मग त्याला म्हणतो अरे हेच ते फॉरेस्ट ऑफिसर, यांच्याकडनं ते दोघे पहिल्यांदा भेटतात. आता हा जो योगायोग आहे की नेमकं त्यांनी तिथे भेटणं, तोही कलकत्त्याला निघणं, आता हा योगायोग आहे ना, त्याला आम्ही म्हणतो कलात्मक वापर ऑफ योगायोग. फार हुशारीनं चांगल्या पद्धतीने वापरला योगायोग असेल ना, तर तो तुम्हाला डाचत नाही, तो तुम्हाला आवडतो. योगा आहे तो तुम्ही खपवून घ्या आणि मग तो. आता पुढचा सगळा प्रवास आहे त्यांचा बसचा प्रवास. आता जेव्हा बस सुरू होते, त्या बसमध्ये एक एक पात्र इंट्रोड्यूस होतात. मला केवळ त्या पहिल्या याच्यावरतीच मी प्रेमात पडलो. त्या बसमध्ये एक बस चाललेली आहे
आणि ते ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ कॅरेक्टर्स आणि त्यांचे वैशिष्ट्य एकेका ओळीत येऊन जातात. म्हणजे पूर्वी मला काय आठवलं तर पूर्वी कामगार रंगभूमीची नाटकं वगैरे व्हायची किंवा दशावतारी नाटकं व्हायची, तर त्याच्यामध्ये तो पात्रांच्या होता दुर्योधनाच्या भूमिकेत अमुक तमुक, तिथं हो हो दुर्योधन येतो डायलॉग निघून जातो. हा, बरोबर आहे. हो भीष्माच्या भूमिकेत तो येतो डायलॉग बोलून निघून जातो. तर त्या एका वाक्यात भीष्माची ओळख, एका वाक्यात दुर्योधनाची ओळख, तसं इथे पात्र येतात आणि ते आपली त्यांची ओळख होते. आणि काय विविध प्रकारची पात्र, आणि एवढी पात्र सुरुवातीला घेऊन गोष्ट हँडल करायची. इट्स नॉट अ सिम्पल थिंग, बिग 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 चॅलेंज. तोच त्याचा सगळ्यात मोठा म्हणजे प्लस पॉईंट तिकडेच आहे. त्या बसमध्ये ती कॅरेक्टर ती बसलेली आहे, तिच्याकडे बाळ आहे, तिच्या बाळाला मध्ये खुर्ची आहे, बाळाच्या एक बाई बसलेली आहे आणि एक बाई असे वयस्कर, ती नेहमी ना तिच्या कपाळावरती आठ्या असतात. अशा बायका असतात बहुतेक, बायका पुरुष असतात. ती सतत कपाळाला आठ्या, तिला ते लहान बाळ आहे, या पोरीला मदत करे काय नाही, तिला त्या बाळाच्या रडण्याचा त्रास होतो. तिचं आधीच डोकं उठलेलं आहे, त्यात त्या बाळाला तिला त्रास, तिचे सगळं ते हे जातं. आणि मग ती बाकीची, मग तिचा भाऊ, मग ती बाकीची अशी एक 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 कॅरेक्टर. एक कपल आहे, ते नुकतं आता हनीमूनला चाललेलं आहे की हनीमूनला जाऊन आलेलं असं उतावेळ कपल आहे. असं एक कपल आहे. नंतर एक वृद्ध जोडपं आहे, ते मुस्लिम जोडपं आहे, वृद्ध, अतिशय वृद्ध, 80च्या आसपास वय आहे त्यांचं, ते वृद्ध जोडपं आहे. नंतर एक 5-6 कॉलेजची पोरं पिकनिकला गेलेली आहेत, त्यांचा धुमाकूळ चाललेला आहे, ते मोठमोठ्याने गाणी बिणी म्हणतात. तर ते वृद्धग्रस्त आपल्या बायकोला म्हणतात, आजकाल के बच्चे कितना शोरगुल करते. तर ती म्हणते की यही तो उमर है ना, यही तो उमर है. नंतर थोड्या वेळानंतर ती मुलगी काहीतरी घ्यायला या वृद्ध आजोबांच्या वरून ती बॅग काढायला जाते, तर तिचं ते टॉप बीप असं छोटे टॉप वगैरे ते वरती, तिचे पोट बीट उघडं दिसतं, लहान पोरगी आहे. तर ते वृद्ध म्हणतात, आजकाल की बच्चे है कैसे कपडे पहनती है, तुमको याद है जब हम तुमको मिलने देखने को आए थे तो तुम्हारे सिर्फ हाथ देखे थे. आज काळाचा संदर्भ येतो, कुठे गेलाय काळ. छोटीशी गोष्ट पण एवढा मोठा काळाचा संदर्भ आहे. हा मला जो काय वाटतं सिनेमाचा की ह्या ज्या छोट्या छोट्या भूमिका आजूबाजूला त्यांच्या वावरत असतात, म्हणजे दोन मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री, या दोघांच्या आजूबाजूला या बसमध्ये ज्या भूमिका आहेत, ह्या त्यांच्या प्रेमकथेतला वाटा आहे किंवा त्यांचा सहभाग किती आहे हा दर्शवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी किती मोठ्या प्रमाणात केलेला आहे. अगदी केलेलं आहे. कारण तोच ते म्हणलं ना, रिलेशनशिप ही मुलं कशी बघतात, प्रेम यांच्याकडे, हा आजोबा आजी कसं बघतात, नंतर ते एक कपल आहे ते कुठल्या अवस्थेमध्ये आहे, आणि हिचं काय तर सोबत आलेलं आहे, आणि तो असा तसा अलूफ राहतो तिच्यापासून. नंतर मग तो हळू तिच्या जवळ तिला बसायला लागतो त्या बाळाला सांभाळण्यासाठी, कारण ती त्या बाळासाठी ते हे करते आणि ते पडतं त्या शेजारच्या बाई किंताळते वगैरे, मग तो येऊन बसतो, मग ते असं ते युनिट होऊन जातं त्या तिघांचं, आणि मग तो प्रवास त्यांचा पुढे सुरू होतो. पण या प्रकारची कॅरेक्टर्स येणं, आणि त्यांनी कॉन्ट्रीब्युट करणं, आणि असं करत हे दोघं या सगळ्या कोलाहलामध्ये ही दोन माणसं आहेत. म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की कोणीही आयसोलेशन मध्ये असत नाही, आपण एकटे कधी असत नाही, भोवतालचं जग सोबत असतं आपल्या, ते इनडायरेक्टली डायरेक्टली तुमच्या सगळ्या अनुभवामध्ये ते शिरत असतं, तुमच्या जाणीवांमध्ये शिरत राहतं, ते असतं, ते असतं सोबत. तर तसंही दोघांचा प्रवास सुरू होतो, आणि त्या ह्याच्यामध्ये तो तिथं पाणी संपलेलं आहे, तर तो पाण्याची बाटली देतो आणि ती पाणी असं वरून पिते. काही लोक आपण दुधाची बाटली असतं, आपण वरून पाणी पितो, तोंड नाही लावत, पण नंतर तो मात्र जेव्हा पाणी पितो तर तीच बाटली तो तोंडाला लावतो आणि ती बघत राहते, आणि उष्ट केलेलं पाणी होतं तर आपण जे प्यायलं होतं, हे ती नोंद घेते. ती नोंद घेते, आणि जेव्हा ते पुढच्या गावामध्ये हा सगळा बसचा प्रवास संपतो आणि एका ठिकाणी त्या गाड्या सगळ्या थांबलेल्या आहेत, आणि ते का थांबल्या तर तिथे खूप गाड्यांची रांग लागली, आणि तिथे त्या एरियामध्ये जातीय दंगल हिंदू मुस्लिम दंगल उसळलेली आहे, आणि हिंदू एक्स्ट्रीमिस्ट सुसाट सुटले मुसलमानांना मारत, असं काहीतरी चाललेलं आहे. आता तिकडे ते गेल्या, ते सगळं थांबवलेलं आहे, आणि नंतर मग ते पोलीस येतो, सगळ्यांना सांगतो बाहेर पडू नका, बसमध्ये शिरा, आणि नंतर हा तिला सांगतो की ह्याला कळलेलं आहे की काय झालंय, तर तो तिला म्हणतो की तू आता तुझ्या बाळाला येईन, तू पुढे जा, मी इथून ही बस सोडतो, निघून जातो. म्हणे का? तर म्हणे ते असं झालेलं आहे, मुस्लिमांना शोधून ते मारतायत. म्हणे मी मुसलमान आहे. त्यामुळे तू तर बंगाली होतस ना? म्हणे बंगाली आहे पण मी मुसलमान आहे, माझं नाव राजा चौधरी, पण माझं खरं नाव जहांगीर चौधरी, राजा माझं पेट नाम आहे. आणि ती डिस्टर्ब होते, क्षणात तिचं रूप पालटतं की आपण ह्या मुसलमानावर प्रवास केला आणि त्याचं उष्ट पाणी प्यालो आपण,
आणि ती बोलते तमिळमध्ये. ती तमिळमध्ये स्वतःशी बोलते की मी ह्याचं उष्ण पाणी प्याले, हा मुसलमान आहे. आणि तो तिला म्हणतो व्हॉट हॅपन म्हणून तिच्या जवळ जाऊन तिला हात लावतो, डोंट टच मी, मोठ्याने म्हणते ती. आणि त्याच्या आधी दोघं बऱ्यापैकी बोलत होते. आता ती त्याला मुस्लिम म्हणून डिस्कार्ड करतात. नंतर ते बसतात, नंतर बरंच काय काय होतं, नंतर ते दहशतवादी आतमध्ये शिरतात आणि ते मुसलमानाला शोधतात आणि यांच्याकडे येतात. ती दोघंही घाबरलेली आहेत. आणि तो म्हणतो कौन है तुम, नाम बताओ. तर ती म्हणते मिसेस अय्यर, मिसेस मीनाक्षी अय्यर, मिस्टर अय्यर, मणी अय्यर, अशी हे मिस्टर मिसेस अय्यर तिथे होतात. आता ती तिथे ओळख देते का त्याला वाचवते. आता तिने वाचवलेलं आहे. आणि जेव्हा ते आधी ते वृद्ध म्हातारे जे वृद्ध मुसलमान जोडपे आहेत त्यांना मात्र ते घेऊन जातात अतिरेकी. कारण तो एक मागे बसलेला म्हणतो की तुमच्यात कोण आहे, तर तो मागे बसलेला म्हणतो की दे आर द मुस्लिम्स, असं ओळख करून देतो. ते जाऊन त्या दोघांना आजीबाजूला घेऊन जातात. आणि मग त्याचे मित्र असतात सोबतचे, त्याला तू का बोललास, का सांगितलंस. तर म्हणतो मी जर त्यांना सांगितलं नसतं तर त्यांनी मला मारलं असतं, कारण मी ज्यू आहे. कारण ते मुसलमान सगळं त्यांच्यात सुनता होते ना, तर ते म्हणे मला पॅन्ट काढून बघत होते, माझं पण त्यांनी मारलं, मला मारलं असतं मी. आता हे काय आहे, आता हिने वाचवलं, तिचं उष्ट पाणी प्याले त्याला वाचवलं आणि हिने सांगून, असं ते पुढे जात राहतं. असं ते पुढे पण जात अजूनही राहतं. आपण जो जातींचा संदर्भ सिनेमात लावतो आणि मगाशी तुम्ही जसा उल्लेख केलात की प्रेक्षक जे बघतो ते आपल्यातले काही प्रेक्षक असे असतात की सिनेमात पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी तो खऱ्या आयुष्यात मानायला लागतो आणि तशा गोष्टी ते करायला लागतात, जे उदाहरण तुम्ही मगाशी दिलं. मग अशा वेळेला असा जातीय संदर्भ चित्रपटात लावणं हे तुम्हाला खटकत नाही का? नाही, त्या गोष्टीचा भाग आहे ना. एक काय माहितीये का, कुठली गोष्ट, कुठली देशात एक असा शब्द येतो की स्टोरी डिमांड, असं नेहमी म्हटलं जातं, स्टोरी डिमांडेड. ओके, मग ते खरंच स्टोरी डिमांडेड असतं का, तर ते पण नसतं ना बऱ्याच वेळा. आता त्या मुलीचं नाव विसरलो, बरीच वर्ष झाली. आता अलीकडेच तिचा फोटो पाहिला, ती 50शीला आहे. वालिया वालिया म्हणून ती पोरगी होती. तर ती 25-30 वर्षाला तिचा सिनेमा होता, मी जर्नलिझम करत होतो. तर तिचा सिनेमा, त्यात तिचे असे सीन्स होते, सगळे ऑब्सनिटीचे सीन होते. आणि कुठे नायगराच्या धबधब्यावरती अकबर खान तिचा हिरो होता आणि त्या दोघांचे तसे काही इंटिमेट सीन होते, ते तिने केले होते बिंदासपणे, पहिली. तर मी तिचा इंटरव्ह्यू त्यावेळी केला होता, मुद्दाम केला होता. ती काही फार मोठी आहे, तिचा मुद्दाम मी केला होता, मला ह्याच गोष्टी बोलायच्या. मी तिला म्हटलं की ते तू सीन करताना तुला अवघडल्यासारखं झालं नाही का, तू का असे सीन केले. तर स्टोरी डिमांडेड ना, स्टोरी डिमांडेड, सो आय हॅड नो चॉईस. देन आय ओके, असं तिने हो हो करून तिने सांगितलं. मग तिला म्हटलं की तुझी पहिली फिल्म असल्यामुळे तुझे आई वडील आले असतील ना. हो म्हणे, मी त्यांना प्रीमियरला बोलवलं होतं. मग तुम्ही, हा, मी एकत्रच बसलो. जेव्हा ते सीन आले तर काय झालं, म्हणे वडील उठून बाहेर गेले. आणि नंतर 4 दिवस आई बोलली नाही आणि वडील पुढे काही महिने तिच्याशी बोलले. मग तू का नाही आई वडिलांना सांगितलं की स्टोरी डिमांडेड. कन्व्हिक्शन नाहीये, फॉर रॉंग रिझन थिंग्स आर यूज. मग ते तो सेक्सचा भाग असेल, इंटिमसीचा भाग असेल, किंवा हा जातीय वितीय धर्माचा भाग असेल. आता इथे पण काही लोक म्हणू शकतात ते हिंदूच तुम्ही काय दाखवले, हिंदू येऊन मुसलमान मारतात, हिंदू दहशतवादी दाखवले का, मुस्लिम का नाही दाखवले. त्याच्यामध्ये जी पात्र आहेत ते म्हणतात हे मुसलमान लोक येते का, पाकिस्तान दिया ना, निकल जाओ ना. वाय दे आर हिअर, दे आर मल्टिप्लाइंग देअर सोसायटी, वाय दे आर हिअर, दे शुड गो टू पाकिस्तान. आहे, दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. असं नाहीये की बाबा हिंदू लोक अतिरेकी, असं कुठे दाखवलेलं नाही. आता तुम्ही पाहणार कसं, तुम्ही एक रंग लावून बघणार असाल तर तुम्हाला ते तसंच दिसेल की अपर्णा सेनच्या डोक्यात असं आहे की हिंदू सुद्धा एक्स्ट्रीमिस्ट असतात, असं नाहीये. आणि त्या मुख्य जो सुरुवातीला जे टायटलला जे सगळं दाखवलेलं होतं, त्या पार्श्वभूमीवरती गोष्ट जेव्हा उलगडते तर जगामध्ये एवढं क्रौर्य आहे, एवढी हिंसा आहे. आणि इथे एका अशा 2 माणसांमध्ये जिथे शक्यता नाही प्रेम उमलण्याची, तिथे प्रेम उमलते. कारण शी इज मॅरिड, तिला बाळ आहे. आणि तो कोणीतरी परका आहे, पुन्हा तिला कळलेलं आहे तो मुस्लिम. आणि शेवटी त्या पुढच्या टप्प्यावरती ते बोलून दाखवतात, ती प्रेमात पडते त्याच्या, तोही तिलाही प्रेमात पडतो. आता त्याच्यामध्ये रोमांसचा भाग त्यांनी किती सुंदर, म्हणजे चांगला लेखक दिग्दर्शक असेल, ज्याला माध्यमाची समज असेल, जगाची समज असेल, गोष्ट सांगण्याची समज असेल, तो किती छान करतो. ती मुलं एका ठिकाणी जेव्हा ती बस थांबलेली मुक्काम पडतो तिकडे, तर ती जी पिकनिकची मुलं या दोघांभोवती गोळा होतात
त्या लहान बाळाशी खेळतात, तरुण पोरपोरी आहेत. आणि मग त्यांना विचारतात की तुम्ही प्रेमात कसे पडलात? ते दोघे चपापतात, आता कसं सांगणार? तर त्यांना माहिती आहे, आपल्याला ऑडियन्सला माहिती आहे. ती मुलं प्रेमात कसे पडलात? कोणी कोणाला पहिल्यांदा प्रपोज केलं? ती म्हणते की तू सांग ना. तो म्हणतो तू सांग ना. आणि असं करत ते कल्पनेतली गोष्ट, आणि तो सांगायला लागतो की आम्ही बसमध्ये भेटलो. ते भेटलेच नव्हते कधी, बसमध्ये भेटलो. मग असं झालं, मग तसं झालं, येऊ झालं. मग तो म्हणतात, एक मुलगी म्हणते तुम्ही हनीमूनला कुठे गेलात? तर आम्ही जंगलामध्ये गेलो होतो हनीमूनला. काझीरंगाच्या जंगलामध्ये, आसाममध्ये आम्ही हनीमूनला गेलो आणि त्या झाडावरती जे कॉटेज असतं तिथे आम्ही राहिलो. तो सगळं जे तेव्हा तो सगळं सांगतो ना वर्णन, तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, म्हणून त्याला ती व्हिज्युअल माहिती आहे, तो ते सांगतो. तो स्वित्झर्लंड सांगत नाही, तो काश्मीर नाही सांगत, तो वाईल्ड लाईफच्या गोष्टी सांगतो. तिकडचे तपशील घेऊन तो सो कॉल्ड जो न झालेला हनीमून सांगतो. आणि ही त्याच्याकडे बघत राहते, कारण शी कळतं आपल्याला. आता आपल्याला तिची गोष्ट, तिचा नवऱ्यांचा काय संबंध काही माहिती नाही, पण थोडासा अंदाज येतो की तिचं अरेंज मॅरेज. आणि मग कळतं की शी मिस्ड, हे सगळं शी मिस्ड ऑलरेडी, आणि नाव शी इज एन्जॉईंग. तर ती बरं वाटते तिला, की बरं म्हणजे हो, कल्पनेनी जे काही घडलं नाही ते कल्पनेनी ती एन्जॉय. आता हे ज्या पद्धतीनं गोष्टीमध्ये आणलेलं आहे, ज्या पॉइंटला आणलेलं आहे ना, तिथं हॅट्स ऑफ टू अपर्णा सेन. मला त्यांच्याबद्दलच विचारायचंय, कारण तुम्ही त्यांना प्रत्यक्षपणे फार चांगले जाणता, आणि त्यांचे जे सिनेमे आतापर्यंत जर आपण बघितले किंवा त्यांच्या सिनेमांचा ग्राफ जर बघितला, तर वेगळ्या धाटणीचे, एका वेगळ्या बेसचे सिनेमा त्या करत असतात नेहमी. म्हणजे सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं, आणि ते तुमच्या मनाला आणि हृदयाला भावणार असं असतं. तर नेमकं त्यांच्याबद्दल काय सांगाल, की त्यांची जी नजर आहे एक दिग्दर्शक म्हणून, किंवा त्यांचा जो दृष्टिकोन आहे, तो नेमका या सिनेमात त्यांना उतरवता आलेला आहे का व्यवस्थितपणे? येस, ऑफकोर्स. अपर्णा सेनचे वडील म्हणजे चिदानंद दासगुप्ता. चिदानंद दासगुप्ता हे सत्यजित राय यांचे कंटेम्पररी समवयस्क मित्र. आणि ह्या दोघांनी 1947 साली आपल्या देशातली पहिली फिल्म सोसायटी कलकत्त्यात स्थापन केली. त्याचं नाव होतं कलकत्ता फिल्म सोसायटी. ते आपल्याकडे हे वातावरण ह्या दोघांनी सुरू केलं. सत्यजित राय नंतर फिल्म मेकर झाले, आणि चिदानंद दासगुप्ता नंतर मोठे क्रिटिक झाले. आपल्या देशामध्ये 4 क्रिटिक माझ्या आधीच्या पिढीमध्ये, ज्यांना मी माझे गुरु मानतो, त्या चिदानंद दासगुप्ता, विक्रम सिंग, इक्बाल मसूद आणि ख्वाजा अहमद अब्बास. हे मला वडिलांच्या वयाचे असलेले हे 4 जण, या 4घांकडनं मी समीक्षेच्या सगळ्या गोष्टी शिकलो. तर हे चिदानंद दासगुप्ता, तर त्यांची ही मुलगी. आता मी अपर्णा सेनची एकदा भेटलोय तिला, आणि तिने मला सांगितलं होतं, म्हटलं की तुला एकदम हे 36 शौरंगी लेन वगैरे असं मला माहिती आहे का? पण ते विचारलं का करावं असं. तर ती मला म्हणाली की तुला माहिती आहे ना की वयाच्या 10व्या वर्षी मी बॅटलशिप पोटेमकिन पाहिलेलं आहे. आता बॅटलशिप पोटेमकिन हा 1925 चा सिनेमा सर्गेई एझनस्टीननी रशियामध्ये केलेला सायलेंट सिनेमा आहे. आणि तिथे सिनेमाची भाषा पूर्ण झाली. त्यांनी मोन्ताज नावाची थिअरी दिली, आणि तिथे जे सिनेमा भाषा बनवत आली होती ती त्या दिवशी बऱ्यापैकी ती पूर्णत्वाला गेली भाषा, ते त्या मोन्ताजमुळे. तर तो सिनेमा तिनं वयाच्या 10व्या वर्षी पाहिले. म्हणजे ती काय पाहत होती, तिच्या घरी वातावरण करतं, सत्यजित राय येत आहे, चिदानंद दासगुप्ता येत आहे, आणि तिने पहिला सिनेमा केला वयाच्या 13व्या वर्षी, तो सत्यजित रायांचा 3 कन्या. त्याच्यात तिने पहिल्यांदा काम केलं. तर टागोरांची गोष्ट होती, तर तिने पहिल्यांदा तिला पहिली ऑफर पण केली. नंतर मग तिला सिनेमात कामं मिळाली वगैरे. नंतर ती बंगाली सिनेमामध्ये होती. नंतर इतकं आता अनेकांना माहिती नसेल, ती नंतर मुंबईला पण तिला जिकडे तिकडे पॉप्युलर झाल्यावर हिंदी इंडस्ट्रीने तिला बोलवलं, आणि इथे ती जितेंद्रची हिरोईन झाली. हे अनेकांना माहिती नाही. आणि जेव्हा मी तिच्याशी भेटलो, बोललो, तर ती मला एक छान एक्सप्रेशन ती म्हणाले की मी मला जेव्हा तरुण होते मला वेगळं करायचं होतं, आणि मला जितेंद्रच्या होती झाडामागून दौडत गाणी म्हणायला लागली. कसले कसले ते कॉस्ट्युम आणि केसांचे पिंजारे असे ते हे उभे करून मला गाणी म्हणायला लागली. आणि आज माझी मुलगी कंकणा सेन, आज ती ज्या याच्यामध्ये आली, तिला वेगवेगळे रोल तरुण वयात करायला मिळतात. हा केवढा मोठा बदल सिनेमाचा, तिने मला एका वाक्यात सांगून टाकलं की ह्या मुलींना झाडामागे, हिरोईनच्या मागे धावड्यात कारण वेगळ्या प्रकारचे रोल, मिनिंगफुल सिनेमामध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या सिनेमामध्ये त्यांना वेगळे रोल, आणि ज्याला हाडामासाचं म्हणतात ना व्यक्तिमत्व, असे रोल त्यांना करायला मिळतात. ही किती चांगली गोष्ट. तर अशी अपर्णा सेन, तिनं पहिलं पिक्चर केलं, प्रोड्यूस डायरेक्ट केलं, ते 36 चौरंगी लेन 1983. तो सिनेमा तिने लिहिला, स्क्रिप्ट पूर्ण केलं, तिने सत्यजित रायला वाचायला दिलं. राय साहेबांनी ते वाचलं, ते म्हणाले खूप चांगलं स्क्रिप्ट केलेलं आहे, ठीक आहे,
खूप चांगलं आहे, तू काम कर आणि तू बघ. तर ती प्रोड्युसर शोधत होती, म्हणून कधीतरी यांची भेट झाली, प्रोड्युसर मला नाही मिळाला. मग ते रायसाहेब म्हणाले, "एक काम कर, तू तुझं स्क्रिप्ट आणि एक पत्र लिहून शशी कपूरला पाठव. शशी कपूर अशा प्रकारचे वेगवेगळे सिनेमे श्याम बेनेगलवर करतो, तो तुझा सिनेमा करेल." आणि तिने पाठवलं, शशी कपूरने ते एक्सेप्ट केलं, त्याला आवडलं, आपण करूया. असं तो सिनेमा. त्याच्यानंतर प्रोड्युसरचा प्रॉब्लेम काय, तरी ती खूप वेळ खात होती. मग शशी कपूर म्हणाले, प्रॉब्लेम काय, काय कशासाठी तू थांबलीस? तर ती म्हणाली, की मला मला मनासारखा सिनेमॅटोग्राफर मिळत नाही. तर म्हणे मग तिने कोण सांगितलं, मग ते म्हणाले, की मी तुला प्रोड्युसर म्हणून नाही, तुझा इंडस्ट्रीतला एक मित्र म्हणून तुला सांगतो, एक नाव सुचवतो, तू पटवून घे. त्याचं नाव आहे अशोक मेहता. आणि ती अशोक मेहताला भेटली. आणि अशोक मेहता हा अतिशय जिनियस सिनेमॅटोग्राफर आपल्या देशात, अतिशय जिनियस. एक अख्खी शिफ्ट तो लाइटिंग करायला घ्यायचा, असला माणूस. तर तिने त्याच्याशी ती बसली, चर्चा करायला, स्क्रिप्ट वाचलं, सगळं झालं. आणि ती त्याला सांगत होती, की मला सिनेमा असा दिसला पाहिजे, असा दिसला पाहिजे, असं तिला नेमकं सांगता येत नव्हतं. तिला म्हणायचं होतं, की सिनेमाला एक विशिष्ट प्रकारचं थ्रूआउट एक कलर टोन पाहिजे. तर तो कसा ते तिला सांगता येत नव्हतं. नेमकी कलरची शेड, इंग्रजी शब्दाचा काही मुद्दा नव्हता, कलरचे शेड तिला काही सांगता येत नव्हतं. तर अशोक मेहताला कळलं, तो म्हणाला, की मला आता कळलं तुला काय पाहिजे. आपण फुल घेतो आणि पुस्तकात ठेवतो आणि नंतर काही महिन्यांनी ते वाळतं आणि त्याला जो एक रंग येतो, त्याला जे टेक्स्चर येतं, यू मीन दॅट? येस. आणि ही वॉज अ सिनेमॅटोग्राफर. आता अशा पद्धतीने, आता इथं पण सिनेमॅटोग्राफर कोण आहे, मिस्टर गौतम घोष. हा स्वतः एक मोठा डायरेक्टर आहे. आणि तो चांगला डॉक्युमेंटरी मी करतो, त्याच्या डॉक्युमेंटरी स्वतः शूट करतो. तर तो उत्तम, त्याने ही फिल्म शूट केलेली आहे. कारण ह्याला एक सिनेमा व्हेरिटे नावाचा कॉन्सेप्ट आहे. आता फार वेळ नाही आपल्याकडे सांगायला, की जो सायलेंट इरामध्ये, रशियामध्ये सिनेमा व्हेरिटे नावाच्या डॉक्युमेंटरीसाठी पहिल्यांदा शब्द वापरला गेला होता, की कॅमेरा घेऊन निघणे आणि जे भोवताल टिपत जाणे. इथे तसंच आहे ना, ते मिस्टर मिसेस अय्यर मध्ये तो भोवताल टिपत चाललाय दोघांना मध्ये ठेवून, पात्रांना मध्ये. जो कलर टोनचा उल्लेख तुम्ही केलात ना, हा आता जाणवायला लागला, की सिनेमा पाहताना आपल्याला या गोष्टी दिसतच नाहीत. आणि तुम्ही म्हटल्या तो जो उल्लेख, तो सिनेमाची मला चित्र काही समोर आली, की ज्यामध्ये तो कलर टोन मला आवर्जून जाणवतोय. आता हे का आपल्याला जाणवलं नाही माहितीये का? मी बर्लिन फिल्म फेस्टिवलला मला एक चायनाचा डिस्ट्रीब्युटर भेटला होता हॉटेलमध्ये. आम्ही एकाच हॉटेल राहत होतो. सकाळी ब्रेकफास्टला भेटलो, तर तो मला म्हणाला, की मला एक इकडे काय तुमचे 4 हिंदी सिनेमे आलेले आहेत. त्यातले मला सांग कुठला बघू? तो म्हणाला, माय माय ब्रेड अँड बटर इज इंडियन सिनेमा. मी आय एम अ बिलियनियर, ट्रिलियनियर म्हणाल ते. हे सगळं इंडियन सिनेमावरती मी सगळं कमवलेलं आहे. मी कधी भारतात आलो नाही. मी डिस्ट्रीब्यूट फक्त हिंदी सिनेमे करतो आणि त्याच्यावरती मालामाल झालेला आहे. आता इथला कुठला सिनेमा घेऊ? तर तेव्हा हम दिल दे चुके सनम होता बर्लिनमध्ये. तर म्हटलं तो बघ. तर तो नो 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 इट इज टू लॉंग 3.5 hours. यू नो आय वुड लाईक टू गो ट्वाइस फॉर पी म्हणाला. आय कांट, मी बसू शकत नाही 3.5 तास. म्हटलं तुला बघता येईल बघ वगैरे. मग त्याने पाहिलं वगैरे, मग आम्ही चर्चा झाल्या वगैरे. तर तो बोलताना एक वाक्य म्हणाला होता, इन इंडियन सिनेमा डेज आर ब्राईट, नाईट्स आर ब्राईट. कलर टोन नसतोच आपल्याकडे. खरंय. कलर अगदी टोन योग्य आहे. आणि त्याच्याप्रमाणे त्याचं मूड क्रिएट करणं, हा मूड प्रमाणे लाइटिंग करणं. म्हणजे डॉक्टर लागून एक मराठी सिनेमा डायरेक्ट केला आणि तो पुण्यामध्ये अलका थिएटरला चालू होता, याला प्रभातला चालू होता. आणि त्यातले शेवटची 2 रीळ सगळं ते सिनेमा असं हे होतं ना, तर तसं ग्लूमी असं वातावरण आहे. त्या कॅरेक्टरच्या मनामध्ये संबंध आहे, रिलेशनशिप आहे, ग्लुमीनेस आहे सगळं. तर तो दाखवण्यासाठी गोविंद निलानी असं लो की लाइटिंग केलं होतं. हां. आता ते सिंगल स्क्रीन तुम्ही जर सिंगल स्क्रीन पाहिले असतील, ते फार वाईट दिसायचं असतं. तर हे असेल ना कमी लाईटचं, तर फार वाईट. म्हणून ते आपल्याकडे डेज आर ब्राईट, नाईट, कारण ते पडदे वाईट, प्रोजेक्शन वाईट, तर कसं करणार तुम्ही? तर त्यांनी प्रभात टॉकीजनी बाहेर थिएटरवरती पाटी लिहून ठेवली होती, की शेवटची 2 रीळ सिनेमा नीट दिसत नाही, काळोख काळोख दिसतो, तो आमचा दोष नव्हे, पैसे कोणी परत मागू नये. हो. हे आपलं फिल्म कल्चर आहे. हे आपलं फिल्म कल्चर. हे तुम्ही आता जे कलर टोनचं म्हणालात, की सर्वसाधारण प्रेक्षकांच्या कधीतरी हे आमच्या मनात पटकन येत नाही, की कथेच्या बरोबर सुद्धा त्याला वेगवेगळे रंग असू शकतात. जसं कथा आणि कथेच्या दृष्टीने तो सिनेमा पुढे जातच असतो, पण त्या कथेला सोबती सुद्धा अनेक असतात. जसं अगदी महत्वाचा सोबती जर भारतीय सिनेमात आपण बघायचं झाला तर संगीत.
कोणत्याही संगीताशिवाय सिनेमा पुढे जात नाही किंवा संगीत नसलं तर आपण काहीतरी यातली गोष्ट मिस करतोय हे प्रत्येक प्रेक्षकाला जाणवतं. इथे मिस्टर अँड मिसेस अय्यरचं पोस्टरच जर आपण बघितलं तर खाली लिहिलेलं असतं की म्युझिक बाय उस्ताद झाकीर हुसेन. तर या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला अशा वेगळ्या धाटणीचं संगीत देण्यामागचं सुद्धा काही प्रयोजन असेल का? ऑफकोर्स आहे. ते कसं आहे, आता त्याच्यामध्ये तुम्ही ते गाणी, एक गाणं आहे झाकीरने म्हटलेलं, त्याच्यामध्ये एकच गाणं म्हटलेलं आहे. आणि तो जो सगळा मूड आहे ना, तो जो एक म्हणजे आता ही जी गोष्ट आहे ना, या गोष्टीमध्ये त्याला आणखीन एक मगाशी म्हटलं एक दोन जॉनर म्हटलं, एक तर रोमॅन्टिक आणि रोड मूव्हीज. आणखीन याला एक संदर्भ आहे या गोष्टीला. तो म्हणजे असा, ह्याच्यावरती खूप जगामध्ये नाटक सिनेमे झालेले आहेत. हा, विशेषतः सिनेमे झालेत, नाटक पण आहेत, पण सिनेमे झालेले आहेत. चेकॉवची एक फार सुंदर गोष्ट आहे, चेकॉवची, त्याच्यावरती आंतन चेकॉवची. तर एका विशिष्ट सिच्युएशन मध्ये दोन पात्र एका ठिकाणी अडकून पडले आणि सम काइंड ऑफ अ रिलेशनशिप डेव्हलप्स. नॉट म्हणजे प्रेयसी असं नाही, कुठल्याही प्रकारचं एक रिलेशन. दोघं आता आम्ही दोन माणसं आहोत, मला पर्याय नाही, त्याला माझ्याशिवाय, त्याला माझ्याशिवाय. न आणि मग सांगता तिथे आउट येण्याजोगं ऑफ रिलेशन. कंपल्शन, यू आर स्टक अप इन वन टाइम अँड स्पेस अँड रिलेशनशिप डेव्हलप्स. हा जो भाग आहे त्यातला, तो पण याच्यामध्ये तिथे स्टकअप झाले तिथे, म्हणून ते रिलेशन, तो पण संदर्भ त्याला आहे. तो शेकॉव बिकॉव तिने वाचलेला आहे, म्हणून ते सगळं, ते पण तिच्या लिहितानाच ते सबकॉन्शियस मध्ये असल्यामुळे ते आलेलं आहे. आता अशा प्रकारच्या जिथे मूडशी आणि हळुवारपणाशी जिचा संबंध आहे, तिथे झाकीर सारखा जो शास्त्रीय संगीतातला संगीतकार आहे तोच लागणार ना. हे फिल्मी संगीतकार नाही त्याचं संगीत करू शकत. ते छान छान गाणी बनवतील त्याची. त्यामुळे इथे आपण असं ना, छान असं एक दर गाणी, मग रफीला गाऊया, लताला गाऊन असं असं त्यांना सुचेल, त्यांना सुचतानाच तसं सुचेल. पण ह्याला, झाकीरला गाणं नाही सुटणार. त्याला रागदारी, विशिष्ट रागांचा वापर, त्याप्रमाणे ते बारीक बारीक काहीतरी ते वाजवलेलं. आता मला ते राग ओळखू येत नाही, पण त्याने त्या रागांचा ते कळतं आपल्याला की बरोबर त्या जे काही घडतंय आणि त्याला तो जो काही म्युझिकचा हे देतोय, तर तो अंडरलाईन करतोय. त्याचा तो मूड आहे ना, तो अंडरलाईन करतो, तो एनहान्स करतो. या पद्धतीनं आता शेवटी तो त्याच्यामध्ये तो तबल्याचा वापर केला, तबला वापरणार, तो तबल्याचा वापर त्यांनी ते क्लायमॅक्सच्या पॉइंटला केलेला आहे. तो इतका सुंदर आहे. तर ते द्रुतलयीत ते वाजणं आणि ते झाकीरनी वाजवणं, आणि पुन्हा त्याला एक सॉफ्टन इफेक्ट आहे त्याला. सॉफ्टन इफेक्ट सुद्धा बनवा. आता तुम्ही अख्खी फिल्म पाहिली असेल, कलर टोन वगैरे, जेव्हा ती त्या ह्याच्यामध्ये राहतात, ह्याच्यामध्ये डाक बंगल्यामध्ये, आणि सकाळी ती उठते आणि ते पहिल्या दिवशी सकाळी उठते आणि कळतं की तो निघून गेला. मग ती शोधते, मग तिला तो खिडकीतनं दिसतो ते जंगलामध्ये, ते झाडांमध्ये तो झोपलेला आहे. कारण हिला एकटी म्हणाली, मी एकटी कशी राहणार वगैरे, तू एकच बेडरूम आहे, आपण दोघे कसे राहणार, तर तो निघून गेला. तर ती तिकडे जाते, ती सकाळी त्याच्याकडे जाते आणि मुलाला घेऊन तिकडे जाते, आणि ते दोघं. आता त्यावेळी ती जाते आणि तिला पहिल्यांदा तो चौकीदार म्हणतो की साप तो सुबह कभी के चले गए. तर ती स्वतःशी बडबडते की कसा गेला निघून, मी आणि बाळ इथे एकटोय, आता हे आम्ही कसे राहणार, आम्हाला कोणाची सोबत आहे, असा कसा, ती स्वतःशी बडबडते सगळं. आणि नंतर तिला तो दिसतो, मग ती तिकडे जाते आणि ती बघते आणि तिला बरं वाटतं की तो आहे आपल्यासोबत. आणि तेव्हा त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न तो जो भोवतालचा निसर्ग दिसतो ना, तो सॉफ्टनेस आहे, की हळुवारपणा त्यांच्यातला पुन्हा रिझ्युम झालेला आहे. व्हिज्युअली तुम्हाला कळवतो. आधी झाडं पानं दिसणं आणि आत्ता दिसण्याच्या मध्ये फरक आहे. तो व्हिज्युअली कनेक्ट करतो तुम्हाला. हे तुम्हाला सबकॉन्शियस मध्ये जातं, हे तुमच्या सबकॉन्शियस मध्ये जातं. ते कुणाला असं बाहेर काढून सांगता येत नाही माझ्यासारखं कदाचित, पण ते जातं तुमच्यापर्यंत, ते मूड क्रिएट. आणि तिला म्हटलं की तुला वाटलं की मी निघून गेलो, तू तुम्ही सिक्युरिटी म्हणाला की तू निघून गेला, म्हणे यू बिलीव्ड हिम. तर ती म्हणते सॉरी. आता काय सॉरी म्हणते ती सॉरी म्हणते, ती सॉरी म्हणते की तिने खरंच विश्वास ठेवला ना, ती बोलली ना, स्वतःशी बडबडली ना, की असा कसा गेला, आणि हा तर राहिलाय आपल्यासाठी. तर ह्या ज्या रिलेशनशिप मधले अप अँड डाऊन आहेत ना, ते इतके बारीक बारीक ह्याच्यातनं छान केले. ह्याच्यात आणि मोटिफचं एक गोष्ट फक्त मी सांगेन थोडीशी. मोटिफ हा एक प्रकार असतो. मोटिफ काय असतो की तुम्ही कथेमध्ये एका पॉइंटला एक गोष्ट वापरता, कुठली म्हणजे एखादी वस्तू असेल किंवा एखादं इमोशन असेल, काहीही एक असं वापरता, ते तुम्ही नंतर कुठेतरी रिपीट करता, त्याला आम्ही मोटिफ म्हणतो एस्थेटिक मध्ये. त्यांनी त्याचं ते कनेक्ट होतं. आता ती पाणी प्यायली, त्याचं उष्ट पाणी, त्याला तिने उष्ट पाणी प्यायलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर शेवटी जेव्हा ते ट्रेन मध्ये येतात आणि ते आता ऑलमोस्ट दे आर इन लव्ह, तेव्हा ती पाणी पिते, तेव्हा तिला जाणवत नाही.
ते पाण्याची बाटली या पद्धतीनं त्यांना त्यांच्या इमोशन कनेक्ट करतात की देर इज अ चेंज टू प्लेस इन देअर रिलेशनशिप. असं आता एक तुम्ही त्याच्यामध्ये. सांगताना मला हे पटतंय की पहिल्या सीन मध्ये अगदी सुरुवातीला जेव्हा आपण या चित्रपटाची चर्चा करायला घेतली तेव्हा तुम्ही म्हणालात की पहिल्याच सीन मध्ये तिची आई म्हणते की बाटली राहिलेली आहे ती घेऊन जा आणि ती विसरते. मला वाटतं या मागचं कारण तिच्या आधीचा जो भूतकाळ आहे तो ती तिकडेच ठेवून गेलेली आहे आणि एका नवीन प्रवासाला लागली आहे असं म्हणूया आपण. एक्झॅक्टली. आणि नंतर तो जेव्हा ती मुलं त्यांच्याशी बोलतात ना आणि तुम्ही हनीमूनला कुठे गेलात विचार, हा ते झालं हनीमूनचा सीन झाला मगाशी सांगितल्याप्रमाणे. नंतर आता शेवटचा प्रवास नंतर ते बस बी संपला तर ट्रेननी कलकत्त्याला निघाले, 2 जण आहेत. तर ते जेव्हा त्या ट्रेन मध्ये येऊन बसतात तर आल्याला साधा म्हणजे थर्ड साधा म्हणजे 3 टायरचा साधा एसी डबा नाहीये. तर तो म्हणतो की दिस इज व्हॉट आय गॉट, सॉरी मी काय आपल्याला. तर ती काय पटकन म्हणते की डू यू एक्सपेक्ट सम 5 स्टार लक्झरीज हिअर. आणि ते दोघेही हसतात. हा वन कॅनॉट एक्सपेक्ट 5 स्टार लक्झरीज एव्हरी टाइम. आणि दोघेही हसतात. आता त्याचा संदर्भ काय की जेव्हा ते डाक बंगल्यामध्ये दोघे रात्री येतात आणि तो डाक बंगला ज्या पद्धतीचा पडका झडका सगळ्या घाणेरडा मातीने मासलेला मुडका तोडका कसा तरी तो आहे आणि ती म्हणते इथे राहायचं. तर तो म्हणतो की वी कांट गेट 5 स्टार लक्झरी एव्हरीवेअर. ते कनेक्ट होतं. ह्याला मोटिफ म्हणतात. त्यांनी ते त्यांचं नातं तुम्हाला ते अधिक जवळ आले. हे कुठलेही एक शब्द न वापरता की त्या दोघांनी एकमेकाला बोलून न बोलता ते तुम्हाला हे कलावंत करतो. ह्याला इंटरप्रिटेशन सुरुवातीला म्हटलं ना की तुम्हाला गोष्टीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सिनेमा बघता यायला पाहिजे. सिंपल आपण जे आता सगळं बोलतोय ना गोष्टी आपण काय करतो, एक होता राजा एक होती राणी, अमुक झालं तमुक झालं आणि संपली गोष्ट, त्याच्यातच राहतो. पण तो राजा कुठल्या देशाचा होता, ती राणी कुठली होती, त्यांना बाळ का होत नव्हतं, मग ते का दुःखी होते, मग त्यांना बाळ होत नव्हतं, मग त्याची कारणं काय होती, मग तेवढ्यासाठी दुःखी व्हायचं, एखादी राज्यातली एवढी पोरं त्यांचीच पोरं नाही का. हे जे सगळे प्रश्न तुम्हाला पडतील ती नाही तर मग एक होता राजा एक होती राणी, बाळ नव्हतं, एक साधू आला कोणाला जंगलात अमुक झाडावरती फळ आहे ते फळ खाल्लं की राणीला बाळ होईल, कुणीतरी गेला फळ घेऊन राणीने फळ खाल्लं राणीला बाळ झालं, गोष्ट संपली. एवढी गोष्ट. पण याच्या पलीकडे फळामध्ये काय आहे ते फळ जंगलातच काय, ते अमुक झाडावरतीच काय, तिथे इंटरप्रिटेशन सुरू. व्यक्त न होणारी प्रेमकथा असं आपण म्हणू शकतो की दोघांच्यातला संवाद जो आहे तो एखाद्या प्रियकर प्रेयसी मधला नसला तरी सुद्धा त्यांच्यातलं जे नातं तयार होतंय ते प्रेक्षकांना जाणवत राहतं. आणि बिटवीन द लाईन्स आपण जे म्हणतो किंवा 2 शब्दांमध्ये जे अंतर असतं ते अंतर दाखवण्याचा प्रयत्न मला वाटतं दिग्दर्शकांनी केलेला आहे. बिटवीन द लाईन आणि मगाशी तू म्हटल्याप्रमाणे कसं आहे की सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगायच्या नसतात. आता याच्यामध्ये काय झालंय, त्यांना दोघांनाही माहितीये ते दोघांचं एकत्र येऊ शकत नाही. हा आणि नंतर जेव्हा ट्रेन मध्ये ते म्हणतात की ती म्हणते ट्रेन मध्ये की हनीमूनला कुठे गेलो होतो आपण, ती चेष्टेने विचारते. तर तो म्हणतो हो ते जंगलामध्ये गेलो होतो वगैरे वगैरे. मग ते म्हणे तुला खरंच हनीमूनला जायचं तर कुठे जाशील, तर तो ते दुसरं जंगल सांग, त्या जंगलात मला जायला आवडेल. तर पण म्हणे एकटाच अलोन, त्या आधी पण तिने विचारलेलं आहे की यू आर अलोन. आता परत तिथे अलोनचा पुन्हा एक मोटिव्ह वापरला, तर ती आता म्हणते की अलोन, तर म्हणजे प्रोव्हाइडेड यू वुड लाईक टू कम विथ मी. आता हे इथं एका पुरुषानं एखाद्या बाईला काहीतरी असं नाहीये ते, आणि तो त्या चिप नाहीये ते चिप नाहीये. आणि दुसरं काय आहे, आता तिचा जो नवरा आहे तो आपल्याला शेवटी दिसतो एका सीन मध्ये. आता तो तिचा नवरा बिचारा वाईट आहे, बरा आहे, मारझोड करणारा आहे, तिला अनफिट आहे, कन्फिट काही आपल्याला माहिती नाही, शेवटीही कळत नाही. तो एकदा दिसतो गोड, तो कॉर्पोरेट मधला टायवाला माणूस दिसतो, बाकी त्याचं काही. आणि मग ही लग्न झालेली बाई आणि हिच्या मनात कसं प्रेम उमललं परक्या पुरुषाबद्दल. तर हे काहीतरी असतं ना, हे प्रेम हे नवरा बायकोच्या नात्याच्या पलीकडे काहीतरी असतं. ते कधीतरी 2 माणसांमध्ये होऊ शकतं. की फार आणि ते त्या तरलतेनं, ते बाकी भनगड नाही म्हणत, त्या तरलतेनं जे होतं ना, तिथे ती तरलता त्यातली जी आहे ना ती तिथे आहे. आणि म्हणून तो शेवटी जेव्हा तिथून परत येऊन तिच्या हातात तो रोल ठेवून जातो कॅमेराचा, जे फोटो त्याने तुला तुझ्याकडे ठेवू. कारण काय की तो घेऊन असं होईल ना की त्याने त्याचा वापर केला उद्या तर असं कुणी त्याचा अर्थ काढेल, तर तो तिला देऊन टाकतो. हे आपले क्षण दोघांचे तुझ्याजवळच ठेव, तर तू याचं काय करायचं ते पहा. या लेवल आता ह्या उंचीला तो सिनेमा जातो आणि तो जाताना शेवटी मग ती दिसत राहते
आणि 3 बाळ ते दोघं बघत राहतात. इथं फिल्म संपते. बरोबर आहे. म्हणजे पूर्णविराम देण्याचा जरी प्रयत्न नसेल केला तरी सुद्धा हा मला वाटतं की हा स्वल्पविराम राहिलेला आहे या चित्रपटात, असं वाटत नाही का? म्हणजे प्रेमकथा आपल्या प्रेक्षकांना ही बघण्याची सवय आहे की हॅपी एंडिंग सिनेमा बघायला जेव्हा हा. आवडतो. म्हणजे मला इथे खास करून गुरुदत्त यांची आठवण येते की हॅपी एंडिंग सिनेमा त्यांनी नाही केला, पण तो प्रेक्षकांना त्यामुळे कदाचित कागज के फूल जसं तुम्ही म्हणालात की एका वेगळ्याच धाटणीचा चित्रपट होता. प्रेक्षकांना तो रुचला नसला तरी आज आपण त्या चित्रपटाचं कौतुक करतो. म्हणजे दोन असे वेगळे प्रवाह आपल्याला प्रेक्षकांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. मग या हॅपी एंडिंग या शब्दाचा नेमका अर्थ प्रेक्षकांनी काय घ्यावा? नाही, याचं एक तर कारण काय आहे का, व्यावहारिक जगामध्ये 2+2 4 होतात, पण कलेच्या जगामध्ये 2+2 4 कधीच होत नाही. ते 5 होतात, 5.5 होतात, 5.25 होतात, 7 होतात, 8 होतात, काही होतात. तर हे कळलं पाहिजे त्यांना. जे 2+2 4 पाहिजे ना, त्यांना तो हॅपी एंडिंग लागतो की डेफिनेट उत्तर सांगा. आता अर्धसत्यमध्ये तेंडुलकरांनी असं लिहिलं होतं की तो वेलणकर त्याला मारत नाही, रामा शेट्टी, पण गोविंद निलानी त्याला मारला, त्याला मारायला लावला, कारण म्हणत लोकांना डेफिनेट शेवट पाहिजे. तर तेंडुलकरांचं म्हणणं असं होतं की असे एक रामा शेट्टीला मारून रामा शेट्टी मरतच नाही, रामा शेट्टी पुन्हा पुन्हा येतच राहतात. आता आपल्या पुराणामध्ये जी राक्षसाची जी थिअरी आहे, हा, तर राक्षस किती मारले तर पुन्हा राक्षस येतात, राक्षस मारले राक्षस येतात, तर राक्षस कधी मरत नाही. तर ते त्यांना ते म्हणायचं होतं, पण ते नाही, मला सिनेमात डेफिनेट शेवट मला पाहिजे, त्यांनी त्याला मारून असं असं होतं ते. पण इथं इथं जो आहे ना, तर त्या आता हे बघणाऱ्यावरती आहे, ती तरलता ज्याला कळेल की या पॉइंटवरती कुठं ते एक प्रश्नचिन्ह दिलं की म्हणजे त्यांच्या लग्नामध्ये प्रेम आहे का, प्रेम तिला मिळत त्याचे, तिने हनीमूनचं तिने म्हटलं ना की ती बघत राहिली, हा इतकं सगळं हनीमून रंगून सांगतोय, असं असतं हनीमून हे आपल्याला माहितीच नाही, तिच्या घडलेलंच नाही. तो जो भाग आहे, ती तरलता त्यातली जी आहे, ती तरलता जी रुढार्थानं जी नाती त्या नात्यांच्या पलीकडे असते, ती तिनं दाखवली, म्हणून तिथंच सिनेमा पूर्ण होतो आणि तो पटतो. आता एक आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे सिनेमाची, मी फक्त शेवटची सांगतो आणि तुम्ही विचार प्रश्न मला. एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तेंडुलकरांनी मिस्टर मिसेस अय्यर पाहिला आणि मला लगेचच मला फोन केला, मला म्हणाले की तुझ्याकडे अपर्णा सेनचा नंबर असणार ना, दे मला नंबर, म्हणून मला तिच्याशी बोलायचंय. आणि मग त्यांनी माझ्याकडे नंबर दिला त्यांना आणि त्यांनी अपर्णा सेनशी ते बोलले. नंतर अपर्णा सेनशी मी बोललो होतो, ते म्हणाली हा ते माझ्याशी इतकं बोलले, त्यांना इतका त्यांना खूप आवडला. कारण हा जो म्हणजे एक गोष्ट, ही अशा प्रकारची गोष्ट म्हणून मला आणि तेंडुलकरांना आवडलीच, पण ही एक गोष्ट अशा पद्धतीनं सांगणं, हे जे पद्धत आहे ना सांगण्याची, ते मला जास्त आवडतं. म्हणजे सचिन तेंडुलकर जेव्हा 100-200 करतो ना, तर ते आपण सगळे टाळ्या वाजवतो. पण ते क्रिकेट खेळणारी पोरं असतात ना, ते आकडे नाही बघत त्याचे, तो कुठला बॉल कसा खेळला, कुठे चुकला, कुठे बरोबर काय त्याने बॅट कुठल्या बॉलला बरोबर त्याने मारलं, त्याचं लक्ष तिकडे असतं. तसं माझं तेंडुलकर लक्ष तिकडे की गोष्ट कशी सांगितली, आणि ती गोष्टी इतके उत्तम पद्धतीने सांगितली. अगदी जाता जाता खरं तर खूप सुंदर याचं संपूर्ण विश्लेषण या चित्रपटाचं इतकं सुंदर केलंय की आता तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटेल. आणि तो आता सिनेमा म्हणजे आता मिस्टर अँड मिसेस हा चित्रपट पाहताना आमचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असेल, किंवा तुम्ही सांगितलेल्या त्या गोष्टी आहेत त्या शोधण्याच्या नजरा आमच्या झालेल्या पक्क्या असतील असं मला इथे सांगावंसं वाटतंय. अगदी जाता जाता आपण मला वाटतं कदाचित आपण प्रेक्षकांचे काही प्रश्न सुद्धा घेणार आहोत, जर वेळेची अनुमती असेल तरच. पण त्याआधी अगदी शेवटचा प्रश्न असा की आपल्याकडे एक नेहमी वाद असतो, ते म्हणजे आजकाल आपण बघतो की करोडोंच्या क्लबमध्ये जाणारे सिनेमा आणि क्लासिक सिनेमा जे आयुष्यभर लक्षात राहतील, किंवा त्यांचं त्या सिनेमांचं आयुष्य कधीच संपणार नाही, म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा ते सिनेमा आठवत राहतील. तर हे ब्लॉकबस्टर सिनेमा आणि क्लासिक सिनेमा या कोणत्या पठडीत नेमका हा सिनेमा तुम्हाला बसवता येईल? नाही, हा तर मिनिंगफुल सिनेमा म्हणून आपण अशा पद्धतीचा आहे. हा करताना कुठल्याही प्रकारचे व्यावहारिक आडाखे नाही की अमुकाला घेतलं ते एवढे पैसे, तमुकाला घेतलं एवढ्या बॉक्स ऑफिस येईल, तिकडून एवढा बॉक्स ऑफिस येईल, हा हिशेबच तिने केले. तिने एक गोष्ट रचली आणि ते मग सुरुवातीला म्हटलं की आपण गोष्टीबरोबर राहत नाही, आपण असेल गोष्टीबरोबर राहील, आपण गोष्ट म्हणून तर तसं राहिलं, त्याच्यामुळे ते सिनेमे असतात. पण ब्लॉकबस्टर वगैरे काय माहितीये का, सिनेमाचे मी नेहमी असं म्हणतो
की सिनेमा तुम्ही काही सिनेमा ती वाटेल तेवढं बोला, सिनेमा करायला 2 गोष्टी लागतात. त्या दोन्हीतली एक असून सिनेमा होतो. त्या दोन्ही गोष्टी लागतात म्हणजे लागतात. एक म्हणजे पैसा आणि पटकथा. तुमच्याकडे पटकथा आहे, पैसे नाहीत, सिनेमा करू शकत नाही. तुमच्याकडे पैसे आहेत, पटकथा नाही, तुम्ही सिनेमा. त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या. ही एक भाग आहे. आणि जिथं पैसा आला ना, मग तिथे व्यवहार येतो. तुम्हाला एक कविता करायला एक कागद आणि पेन आणि एक मित्र मैत्रीण पुरते. झाली, कवितेचा व्यवहार संपला. पण मी एक छोटी 10 मिनिटाची फिल्म जरी करायला घेतली तरी मला काहीतरी पैसे लागतात. मग माझ्याकडे नसले तर कोणातरी मला उभे करायला लागतात, बँकेतनं घ्यायला लागतात, मला कर्ज काढायला लागतं काहीतरी छोट्या फिल्मसाठी. मग मुघल आझम करायला हजारो कोटी रुपये लागतात. तर तो त्यातला भाग आहे. मग त्या पद्धतीने कसं आहे, जेव्हा मुघल आझम इतका पैसा खर्च करत होता के आसिफ, तर के आसिफ मी एवढे पैसे टाकून तुम्हाला एवढे असं काही त्यांनी म्हटलेलं नव्हतं. तो फक्त एक ताजमहल बांधायला बसलेला होता. पण आता जे 100 क्लब जे चाललेलं आहे आता गेल्या काही वर्षांमध्ये आहे, हा धूर्तपणे व्यावहारिक हिशेब आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांना वाटतं तसं ते करतात. त्यांचे सिनेमे आता पूर्वी 25 आठवडे 50 आठवडे हा कॉन्सेप्ट गेला, आता कधीच गेला 15-20 वर्षांमध्ये. आता शुक्रवारी लागलेला सिनेमा सोमवारी चाललाय आणि मंगळवारी तो पकडलेला आहे की तुमची नैया पार. पहिलं म्हणजे सलमान खानचे सिनेमा वगैरे सगळे सिनेमे असतात ब्लॉकबस्टर, ते शुक्रवारी लागले की सोमवारी त्यांची कॉस्ट रिकव्हर झालेली असते, मंगळवारपासून त्यांचं प्रॉफिट सुरू होतं. तर ते गणितच तसं असतं. तर ते आहे, असू दे की त्याच्याशी आपलं काही भांडण नाही. कारण काय त्याच्याविषयी काही मी म्हणतो मला भांडण नाही काय की त्या लोकांना तसं पाहिजे, त्याला आपण काय करणार. अगदी माझ्या बरोबरचे काही मित्र आहेत, इतकी वर्ष माझ्या बरोबर आहेत, ते नाही असलं काही मिनिंगफुल सिनेमा बघायला लागले. मी गावभर देशभर जगभर हिंडतोय सिनेमाच्या मिशनरी म्हणून. चांगला सिनेमा बघा, असा बघा तसा. आता तुम्हाला सगळ्यांना एवढं सगळं सांगतोय. माझ्या बरोबर गेली 30-40 वर्ष असलेले मित्र आहेत, ते नाही सिनेमा बघत. ते बाहेर घरी येतात, एवढे सिनेमा, एक सिनेमा दे रे बघायला, मला तुझा काय आवडतो तू बघतो आम्हाला सांग. ते नाही करत. आता मी सिनेमा पाहणारा माणूस माझं पुस्तक आलं, हे सिनेमा पाहणाऱ्या माणसाचं आत्मचरित्र असं पहिल्या प्रकारचं पुस्तक. आता मी का लिहिलं, कारण मी लहानपणी सिनेमा बघत होतो, नंतर मी एवढे रोल बदलत बदलत जगभर जाऊन सिनेमा पाहिला, नाटक पाहिलं, साहित्य पाहिलं, आयुष्य पाहिलं, सायन्स पाहिलं. किंवा पॅरिसला सगळे जातात, आयफेल टॉवर विषयी बोलतात, पॅरिसच्या सायन्स सिटी बद्दल कोणी बोलत नाही, मी एकटा बोलतो. तर हे सगळं याच्या सकट ते सगळं सिनेमा पाहणं आहे, ते लोकांना कळावं, पण त्याच्यासाठी ते असतं. तर हा सगळा भाग आहे. तर आपण त्या कोटी-बेटीच्या ते असाल, त्यांनी त्यांच्याबद्दल सिनेमे करावे. दुसरीकडे चांगले सिनेमे बनतायत, चांगले काही काही लोक बघतायत. आणि आता प्रेक्षक बदल, मुळात आता शेवटचं एक सांगतो तुम्हाला, प्रेक्षक 1990 पासून प्रेक्षक आपला बदलत चालले. म्हणजे 1990 नंतर जन्माला आलेला जो प्रेक्षक आहे ना, ही पिढी आहे 90, 95, 2000, 2005, ही 5-5 वर्षांनी जी वयात आलेली पिढी आहे ना, ह्या पिढीनी आजचा सिनेमा बदललेला आहे. आज तुम्हाला ते याचे सिनेमे, फॅमिली ड्रामा आणि ते टिपिकल फिल्मी वगैरे गोष्टी आता नाही चालत म्हणा. आता तुम्ही आताची पिढी जसं कॅज्युअल कपडे वापरता, मुलं मुली ज्या पद्धतीने कॅज्युअली राहता, तुमच्या सिनेमातले हिरोईन पण कॅज्युअल राहतात. आता मगाशी तो राजेश खन्ना, गरीब आहे पण अंगावरती कपडे चोख, असं आता कोणी बघणार. तर तो रियालिटीचा जो संस्कार आधीच्या 70-80च्या सिनेमाने केला, तो रिअलिझम आहे, तो इथं आलेला आहे. तो त्याने एक्सेप्ट केलेला ना, तो सिनेमा लोकांना आवडतो. येस, अगदी खरंय सर. मला वाटतं की ही मुलाखत किंवा तुम्हाला समजून घेणं हे एका भागात शक्य नाही. कारण गेली 45हून अधिक वर्ष एखादी व्यक्ती जेव्हा ती तज्ञ आहे, तज्ञ समीक्षक म्हणून या क्षेत्रात सहजपणे आणि मुक्त हस्ते वावरते. म्हणजे तुमच्या समोर एखादा सिनेमा आला तर त्याची तयारी करून मला वाटत नाही की तुम्हाला आता बसावं लागत असेल. तो सिनेमा आल्यानंतर नेमकं काय सांगायचंय दिग्दर्शकाला, लेखकाला, ते तुम्हाला बरोबर कळतं आणि ते आत्मसात करता तुम्ही. म्हणून सिनेमा पाहणारा माणूस सारखं पुस्तक तुम्ही लिहू शकता, याचं कारण मला वाटतं तेच असावं. पण तुमच्या या सिनेमा पाहणाऱ्या माणसामुळे अनेक प्रेक्षक घडतात, हेही मला सांगायला आवडेल. पण सिनेमा आत्मसात करणारा माणूस तुमच्यासारखी एखादीच व्यक्ती असू शकते, हे सुद्धा मोलाची गोष्ट आहे. खरं तर वेळ फार कमी आहे आणि पुढच्या हो नितीन आरेकर बोलतोय. राणे साहेब, मी काही स्क्रीनवरती येणार नाहीये, पण काही प्रश्न प्रेक्षकांच्याकडनं येत आहेत. ते प्रश्न विचारू का मी थेट इथे? धनश्री चालेल? मला काही प्रॉब्लेम नाही. ओके. विशाल आंबेकर आहेत आणि त्यांनी एक छान प्रश्न विचारला की चांगले चित्रपट कोणते आणि वाईट कोणते, तर ते कसं ठरवावे आणि त्याच्याबद्दल प्रेक्षकांच्या मध्ये जागरूकता कशी असेल?
चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा. हॅलो, हा हॅलो. बोला सर. त्यांनी विचारलंय बोला. चांगले चित्रपट कोणते आणि ते कसे ठरवावे. हा, ते सांगतो ना, चांगला सिनेमा आणि वाईट सिनेमा हे इतकं व्यक्तिनिष्ठ आहे ना. हा, फक्त एकच आहे की आपण कशालाही चांगलं वाईट म्हणताना आपल्याला त्या गोष्टीतलं किती कळतं हे आपल्याला विचारलं पाहिजे. तर मी एखाद्या वेळेला ह्या सिनेमा चांगला तर कधी तुम्हाला नाही आवडणार, तर तो तुम्हाला का आवडत नाही, तुम्हाला तो का चांगला वाटत नाही, तुम्हाला का वाटत नाही, हे तुमच्यापर्यंत म्हणजे प्रत्येकावरती ते अवलंबून आहे. ते असं, कारण चांगला सिनेमा वाईट सिनेमा अशी काही त्याची व्याख्या करता येणार नाही. चांगला सिनेमा चांगला असतो, पण तो आता मी किती चांगले सिनेमा लोकांना सांगतो नाही आवडत त्यांना, त्याचं मी काय करू शकतो. असेही लोक असतात. त्याचं कारण असं आहे की चांगला सिनेमा चांगला ठरवायला किंवा जगातली कुठली गोष्ट चांगली ठरवायला वाईट ठरवायला आपल्याला काहीतरी त्या गोष्टीतलं कळलं पाहिजे. आपलं भोवतालाचं ज्ञान, आम्ही नेहमी असं म्हणतो की आपलं भोवतालाचं ज्ञान जेवढं चांगलं ना, तेवढी कुठलीही कलाकृती, मग ती साहित्य, सिनेमा, नाटक, काही चित्रकला, काही ती तुम्हाला कळायला मदत होते. ती जर नसेल तर तुम्ही चांगलं वाईट ठरवू शकणार नाही. आणि पुन्हा चांगली वाईट ठरवण्यासाठी आणखीन एक मोठा अडसर जो आहे ना, तो असा आहे की मला हे आवडतं आणि मला ते आवडत नाही, हे आधी बाजूला ठेवलं. आपले पूर्वग्रह बाजूला ठेवले आणि मग त्या गोष्टीकडे पाहिल्यानंतर मग चांगलं वाईट ठरवायला तुम्हाला जास्त मदत होते. ते असतं ते प्रत्येक गोष्ट चांगली वाईट आहेच त्याची, ती अशी व्याख्या करून कसं सांग. खरं आहे तुम्ही म्हणालात की चित्रपट किंवा कोणतीही कलाकृती बघत असताना तुम्हाला सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून ते पाहिलं पाहिजे. एक तुम्ही गोष्टीबद्दल आता बोललात, अभिषेक चांद म्हणून आहे, त्यांनी प्रश्न विचारला गोष्टीतला प्लॉट म्हणजे नक्की काय, आम्ही तो कसा समजून घ्यायचा. हा, प्लॉट म्हणजे नाट्य, त्यातला जो म्हणजे एक होता राजा एक होती राणी, मगाशी जी मी गोष्ट सांगितली ना, तर हे जे हा जो प्लॉट आहे त्यातला, की एक असा राजा आहे, त्याचं सगळं सुखान चाललंय पण त्याला बाळ नाहीये आणि मग त्याच्यासाठी ते दुःखी आहेत, हा प्लॉट आहे त्यातला आणि तो डेव्हलप केलेला आहे. मग त्याचं प्लॉटिंग करतात की आता एक राजा आहे, सुखी आहे, बाकी सुखी आहे पण दुःखी आहे. का दुःखी आहे, तर त्याला मुलबाळ नाही. मग त्याचं काय, तर ते मुलबाळ होण्यासाठी ते असुचले. मग तो कोणीतरी साधू येतो, मग तो साधू त्यांना उपाय सांगतो, मग ते फळ, हे त्यातले प्लॉट पॉइंट आहेत. याला मी प्लॉट म्हणतो. म्हणजे गोष्टीचा गाभा, तपशील नव्हे, गाभा त्याचा. त्याच्यावर आपण सोप्या भाषेत सांगायचं, आपण मुद्द्यावरून गोष्ट लिहितो ना शाळेमध्ये, ते मुद्दे म्हणजे तो प्लॉट. खूप छान झालं, पुन्हा एकदा शाळेच्या वर्गात जाऊन बसल्याची आठवण झाली. पण दॅट्स करेक्ट, यू आर ऍब्सोल्युटली टीचर. एक प्रश्न अश्विनी अलुरकर आहेत त्यांचा आहे, त्याने प्रश्न विचारला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अन आर्ट फिल्म, अ पॅरलल सिनेमा अँड अ कमर्शियल सिनेमा. अँड शी फर्दर आस्क अनदर क्वेश्चन की मिस्टर अँड मिसेस अय्यर याला तुम्ही आर्ट फिल्म म्हणणार, पॅरलल म्हणणार की कमर्शियल फिल्म. मी माझ्या पुरतं अगदी जेव्हा आम्ही 60-70च्या दशकामध्ये आम्ही जेव्हा ऍक्टिव्ह होतो, तरुण होतो, तेव्हा हे सगळं सुरू झालं, आर्ट सिनेमा, कमर्शियल सिनेमा, तेव्हाच मी ह्या सगळ्या संकल्पना टाकून दिली. मी एकच संकल्पना मांडतो, सिनेमा. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सिनेमामध्ये पैसे इन्व्हॉल्ड असल्यामुळे तो पैसे टाकणारा जो कोणी असेल तो ते ठरवतो, ते कमर्शियल प्रपोजिशन करणार की ते आर्टिस्टिक. तो जर तो पैसे नाही, मी तुला एवढे पैसे देतो, माझे तुला 25 कोटी दे, तर मला 100 कोटी तू आणून द्यायला पाहिजे, इथं तो त्या प्रकारचं कमर्शियल प्रपोजल तयार. पण एक दिग्दर्शक असा असतो की तू मला 25 कोटी देऊ नको, मी उपाशी राहीन, भीक मागेन, काय वाटेल ते करेन, मी हा सिनेमा माझ्या मनासारखा करणार. तर तो त्याच्या आतला आवाज ऐकून तो दिग्दर्शकाचा सिनेमा असं होऊ शकतो. फार दिग्दर्शकाचा सिनेमा आहे आणि हा प्रोड्युसरचा, प्रपोजल मेकरचा सिनेमा. तो पैशानेच विचार करतो, नाही या 2 गाणे डालो, हे करो. आता मी एक सिनेमा डायरेक्ट केला, कथा तिच्या लग्नाची म्हणून एकच सिनेमा डायरेक्ट केला. त्याच्यामध्ये माझ्या सिनेमातली हिरोईन आणि तिची बहीण त्या नदीकाठी गावाकडे बसलेले आहेत. आणि त्या दोघी गावाकडच्या गोष्टी, ती मुंबईतून आली, ती गावातली बहीण तिला काय ते सांगते, असा तो सीन होता. तर माझा प्रोड्युसर होता, तो म्हणाला क्या फिल्म बनाते यार तुम. म्हटलं क्या हुआ, वो दोनों को नदी के बाजू में बिठाया ना. म्हटलं मग तो त्यांना पूर्ण पाणी में उतारो ना यार, उनका पाण्यात भिजवा, त्यांना बघू दे की लोकांना. मी नाही भिजवलं, मी भिजवलं नाही, कारण माझ्या गोष्टीमध्ये ते नव्हतं. तर हा अप्रोच तुमचा कसा आहे त्याच्यावरती ते ठरतं की ते तुम्ही कमर्शियल प्रपोजल करता की ते तुम्ही आर्टिस्टिक प्रपोजल करता. आणि मग त्याला म्हणायची पद्धत, आता त्याच्यामध्ये काय, मी का म्हणत नाही आर्ट आणि कमर्शियल सिनेमा, कारण त्यावेळी काय झालं, या ठोकपणे 2 जाती तयार झाल्या त्या काळामध्ये.
माझ्या वयात 60-70च्या काळामध्ये जे तरुण असतील त्यांना कळेल ते, इतक्या ठोकपणे की आम्ही आर्ट सिनेमा, आम्ही कमर्शियल, हा याचा सिनेमा बघत, हा याचा सिनेमा बघत. आणि मी दोन्हीकडचे बघत होतो, त्यामुळे मला याच्यातलं पण वाईट दिसतं आणि याच्यातलं पण वाईट दिसतं, याच्यातलं चांगलं दिसतं, याच्यातलं चांगलं. म्हणजे आर्टवाला म्हणतो कमर्शियल सिनेमा सगळं गार्बेज आहे, पण त्या कमर्शियल सिनेमामध्ये मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी दिसल्या. आणि कमर्शियल सिनेमा म्हणतो हा डोक्यावर न जातो, तो किती चांगला तो मी त्यांना सांगतो. कारण मी सिनेमा म्हणून, हे सिनेमा माध्यम म्हणून पाहिजे, हे पाहायला पाहिजे आपण. त्याच्यामुळे आपण लोक फार त्या, आपल्याला लेबल लावायची फार घाई आहे. आता आपण मिस्टर अय्यर बघूया ना, त्याला मी अशोक राणे लेबल काय लावतो की मी बघताना काय लेबल, कशाला लेबल, आपण फिल्म बघूया ना. आपल्याला लेबल लावायची भयंकर घाई. म्हणजे दिल्लीमध्ये आम्ही होतो फेस्टिवलला आणि अमोल पालेकर होता माझ्याबरोबर आणि त्याची फिल्म होती याच्यावरती इंडियन पॅनोरामामध्ये. आणि तो त्याला एक पत्रकार त्याच्या मागे, आमच्या मागून फिरत होता, नाही सर आपली फिल्म आर्ट फिल्म आहे कमर्शियल. अरे तू विचार ना, तू ठरव ना काय ते आर्ट कमर्शियल. म्हणजे इतकं ते डोक्यात बसलेलं होतं. मी त्याला आर्टही कळत नाही कमर्शियल, फक्त तू सांग, शिक्का मारून दे मला. तो शिक्का मारण्याची फार काही समजून घ्या ना ते का तसं होतं. मी अमिताभ बच्चनचा 1983 साली इंटरव्ह्यू केला. मी त्याला असं म्हटलं की जर तुझ्याकडे एक नवीन मुलगा आला आणि तो तुला म्हणाला की मी आता एक माझी पहिली फिल्म करतोय, मी लिहिलंय, मी डिरेक्ट करतोय आणि मला नट म्हणून तू पाहिजे, पण दिस रोल हॅज नथिंग टू डू विथ युअर अँग्री यंग मॅन इमेज, बट स्टील आय वॉन्ट यू. तर अमिताभ म्हणाले की तू करशील अशी फिल्म, तर मी नाही करणार. म्हणजे का नाही, नथिंग टू डू विथ माय इमेज, माय इमेज इज समथिंग ना, माय इमेज सेल्स. म्हटलं पण तो तुला सांगतो तुझ्या इमेजशी नाही, तो तुला आधीच सांगतोय, तर तुला नट म्हणून तो रोल देतोय, तर तू का नाही करणार. तर तो मला म्हणाला की आय विल नॉट अलाउ समबडी टू यूज माय नेम फॉर हिज कमर्शियल पर्पज. तर मी त्याला म्हटलं की तुला अशा प्रकारच्या नॉन इमेज रोल मध्ये टाकून तो सिनेमा धंदा करेल का अमिताभ बच्चनचा. मग त्याला एक उदाहरण दिलं. वासू भट्टाचार्याने जेव्हा राजेश खन्ना शमी ठाकूरची जोडी जोरदार होती, त्या काळामध्ये आविष्कार नावाचा सिनेमा आणि तो सिनेमा राजेश खन्ना शर्मिळाचा म्हणून जे बघायला गेले ते डोक्यावरती हात मारत परत आले, कारण त्यांना तो आराधना आणि याच्यातला राजेश खन्ना, रोमॅन्टिक राजेश खन्ना नव्हता त्याच्यामध्ये आणि शर्मिला नव्हती त्याच्यात. ते असे नवरा बायको आणि ते संबंध फिल्म मध्ये भांड भांड भांडतात, भांड भांड भांडतात. हा फरक आपण सिनेमा म्हणून बघतो. ग्रेट, तर ह्या हे सिनेमा, फारच सॉरी बोला ना. नाही मला वाटलं संपलं. याला एक ऍडिशनल पॉइंट देतो. हा सिनेमा आविष्कार जेव्हा तिकडे याला दाखवला होता टोरंटो फिल्म फेस्टिवलला, आणि तेव्हा एका पत्रकारांनी तिकडच्या युरोपियन माणसांनी, कोणीतरी अमेरिकन माणसांनी पत्रकारांनी विचारलं बसून की ते दोघं इतकं भांडभांड म्हणतात, त्यांचं पटत नाही, तर ते वेगळे का नाही होत, मारामारीपर्यंत जातात, शिवीगाळ करतात, मग ते एकत्र वेगळे का नाही होत, दे शुड हॅव सेपरेटेड. तर बासुदांनी त्याला उत्तर दिलेलं आहे की दिस इज द डिफरन्स बिटवीन युअर कल्चर अँड आवर कल्चर. युअर कल्चर इज ऑफ रिप्लेसमेंट अँड आवर्स इज ऑफ रिपेअरमेंट. आता हे फार भावनिक आहे, हे वादातीत पण असू शकतं, पण हे होतं, एक काळ आपल्याकडे होतं, आता नाही राहिलं आपल्याकडे. तर या पद्धतीने आपण सिनेमाकडे ऑब्जेक्टिव्हली बघायला. सर खूप छान तुम्ही हा मुद्दा स्पष्ट केला. ह्याच संदर्भामध्ये शुभम तानपाठक आहेत, त्यांनी एक प्रश्न विचारलाय. भारतात बहुतेक वेळा समीक्षकांनी वाखाणलेला सिनेमा हा सर्वसामान्य प्रेक्षकांच्या पचनी पडत नाही. सत्यजित रे म्हणतात तसं भारतातला बहुसंख्य ऑडियन्स हा अनसॉफिस्टिकेटेड आहे. तर हे जनमत योग्य त्या दिशेला जावं, त्यांनी विविध पैलू जाणून घ्यावे, यासाठी कोणते प्रयत्न करायला हवे. याला जोडून मला वाटतं सत्यजित रे यांची एकच याला जोडून मला सत्यजित रे यांची फार पूर्वी केलेली एक कमेंट आठवते त्यांनी की अमर अकबर अँथनी हा त्यांना आवडणारा, एक अतिशय जास्त आवडणारा कमर्शियल चित्र. आता या संदर्भात तुम्ही बोला. नाही, एकतर काय माहितीये का की फिल्म अप्रिसिएशन कोर्स जो करतात फिल्म इन्स्टिट्यूटला, तो फार गरजेचा आहे, तो शाळा कॉलेजमधून व्हायला पाहिजे. मी गेली 30 वर्ष देशात परदेशात सगळीकडे जाऊन फिल्म अप्रिसिएशनचे वर्कशॉप केलेले आहेत. आणि त्याच्यातनं तो प्रेक्षक मिळेल, कारण तुम्हाला तो सिनेमा बघण्यासाठी तयार व्हावं लागेल ना. जेव्हा आम्ही 18-19 वर्षाच्या आम्ही शिविलदासच्या गल्लीमध्ये होतो आणि आमचा एखादा मित्र म्हणतो हा आयनेस्को काय रे, कोण आयनेस्को, काय लिहितोय, काय आपल्याला काही कळत नाही. तर मी त्याला म्हटलं होतं राजा, आयनेस्को कळायला अजून आपण मराठी लेखक पचवले नाही, तू आयनेस्को कसा रे पचवशील. मग मी त्यावेळी एक उदाहरण दिलं होतं, ते इथे लागू पडतं. ते त्या मित्राला त्यावेळी 18-19 वर्षी बोललो होतो की आपण जेव्हा जन्माला येतो तर आपण आईच्या अंगावरती दूध पितो, नंतर आपण मऊ दूध भात खातो,
असं करत करत आपण सगळं खायला लागतो. की आपल्या पहिल्या वाढदिवसाला कोणी तंदुरी चिकन देतो चावायला, नाही चावत आपण. तर ते चावण्याची, अन्न खाण्याची आणि पचवण्याची एक तुमची बॉडीली क्षमता तुम्हाला हळूहळू तुमची तयार होते आणि मग तुम्ही ते खायला लागता. तसंच जगातल्या ह्या सगळ्या गोष्टींचं आहे. तसंच सगळ्या गोष्टींचं ते तुम्हाला कळत नाही. ते तुम्हाला कळून घेण्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल. ते तुम्ही म्हणजे आता हा सिनेमा आता जर याच्या म्हटलं ना की ते मगाशी तिने विचारलं होतं की शेवटी त्या दोघांची जी तरल, मी सांगितलं तरल पॉईंट वरती सांगलो, काय काय याला काय अर्थ आहे, असं काय? अरे अर्थ म्हणजे तसंच होणार, ते ती काय लग्न करणार नाही, होऊ शकत तसं लग्न, सहज नसतं ते. तर तुम्ही कसं बघता, कारण तुमच्या अर्ध्या कच्च्या समजी सकट तुम्ही आयुष्य बघता, कलाकृती बघता, म्हणून तो प्रॉब्लेम. तर तुमची समज वाढणं महत्वाचं. सत्यजित राय असं म्हणाले होते की मला समीक्षकांविषयी प्रचंड आदर आहे, हे सिनेमा एकदा बघतात, पूर्ण गोष्ट लिहितात आणि सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कमेंट करतात. ते सरकास्टिकली बोलले होते, कारण त्यांनी स्वतःची समजच नाही, म्हणून सगळ्या समीक्षकांनी फिल्म इन्स्टिट्यूट जाऊन तो फिल्म अप्रिसिएशनचा कोर्स केला पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं त्या काळात. तर ती तुमची कलाविषयक समज वाढली पाहिजे, तुमची जीवनविषयक समज वाढली पाहिजे. आता तुम्हाला मी सांगतो, हिंदी सिनेमात 2 उदाहरणं देतो या मुद्द्यासाठी की ते तुम्ही परीक्षण काढून आता कोणीतरी मेहनत घ्या. हा, दिल तो पागल है नावाचा यश चोप्राचा सिनेमा होता. त्याच्यामध्ये ती माधुरी दीक्षित, शाहरुख खान, आता इथे मी नावं घेतो, मला कॅरेक्टरची नाव आठवत नाहीत, आणि ती करिश्मा कपूर त्याच्यामध्ये, आणि ती करिश्मा त्याच्या प्रेमात आहे, वन वे ट्रॅफिक आहे. नंतर ही माधुरी येते, मग त्या दोघांचं प्रेम होतं. जेव्हा त्या करिश्माला कळते की हा हिच्या प्रेमात पडलेला आहे, तेव्हा ती रिहर्सल अर्धवट टाकून निघून जाते. ती निघून जाते, ते माधुरी चमकते, तिला काही कळत नाही. त्याला मात्र कळतं काय झालं. तो थोड्या वेळ रिहर्सल करतो आणि तो पण तिकडून निघतो आणि येतो. ती नदीकाठी बसलेली आहे आणि पाण्यामध्ये खडे टाकते. ती पाण्यामध्ये खडे टाकते आणि हा तिच्या शेजारी येतो. तर त्याला तिला सांगायचंय, पण त्याला कसं तिला सांगावं, तर ती डेस्परेटली त्याच्या प्रेमात आहे. तर तिला कसं सांगावं, आणि मग तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की क्या है की वो जो जोड़े बनते हैं ना, वो जो जोड़े, असा तो शब्द जुळत बोलतो, वो जो जोड़े बनते हैं ना, वो ऊपर वाला बनाता है, वो ऊपर वाला बनाता है, असं तो तिला काहीतरी सांगतो. ती अशी बघते बघते उठते, तिरीमेते, दगड घेते आणि वरती भिरकावते. क्या बात. आता हे तिच्या कॅरेक्टरचं प्रोग्रेशन आहे कथेमध्ये, पण हे कोणी लिहित नाही याच्यावर. आता मी देव मानतो की नाही मानतो हा वेगळा विषय, मी समीक्षक आहे, मी देव मानतो की, पण ती जर देवाला दगड मारत असेल, तिला वाटतं की तो आहे काय साला, त्याला बघते मी मारते त्याला, हा तिचा त्यावेळेचा राग, तिचं व्यक्तिमत्व एक वर्तुळ पूर्ण करून. हे मगाशी म्हटलं ना की मला तेंडुलकरांना आवडतं ते गोष्ट सांगण्याची पद्धत, कॅरेक्टरचं इतकं डिटेलिंग कर. आनंद सिनेमा जेव्हा आला तेव्हा मी माझ्याशी अनेकांनी वाद घातला होता की एवढा तो शिकलेला डॉक्टर आहे, 6 महिन्यापूर्वी तो म्हणाला होता की हा 6 महिने जेमतेम जगेल, आणि आता तो मरायला टेकला आणि हा कुठल्या तरी वैदूचं औषध आणायला चालला. तर मी त्याला शब्द वापरला होता की आपल्याकडे अलंकार, मराठी व्याकरणामध्ये अलंकार नावाचा एक अलंकार, अतिशयोक्ती नावाचा अलंकार, अतिशयोक्ती करून गोष्ट तुम्हाला मुद्दा समजावून, एक्झागरेशन करून, तर ते थोडंसं एक्झागरेशन आहे. पण तो का जातो, तो त्यावेळी डॉक्टर नाही जात, तो जो डॉक्टर म्हणून वैदूकडे जात नाही, तो त्या आनंदचा कोणी ती आप्तसुखी आहे, आणि माझा हा कुणी आता मरायला टेकलाय, मला एक शेवटचा प्रयत्न केला पाहिजे. मग अशा वेळी नास्तिक माणूस सुद्धा देवाचा धावा करेल. तर ही जे इमोशनल तो पेच आहे, ते जे नाट्य आहे, ते तिकडे पकडलेलं आहे. तिथे ते व्यक्तिचित्रण पूर्ण होतं. पण लोक काय करतात, असं कसं कोण देव मानेल, असं नसतं म्हणायचं. हे तुमचं अर्धकच्च समज जगाविषयीची. मी एखादी गोष्ट मानतो की नाही मानतो हा माझा मूळ आहे, पण ते कॅरेक्टर मानत असेल ना, ते कॅरेक्टर मानत असेल. माहेरची साडीचं मग फार उत्तम उदाहरण, माहेरची साडीमध्ये पांढऱ्या बाईची मुलगी म्हणतात, पण तो सिनेमा तुम्ही पाहिला तर सगळ्या बायका तुडुंब चालला होता महाराष्ट्र, सगळ्या बायका रांगा लावून त्यांना साड्या बिड्या बक्षीस दिल्या त्याच्या तिकिटावरती वगैरे. तर त्या बायका तुडुंब गर्दी करायच्या, त्या बायका बोलायच्या काय, काय बघा ना कशी कशी आई बाबा आहे, कसा बाप आहे, हा स्वतःच्याच पोरीला पांढऱ्या पायाची म्हणतो, तिथं तोंड बघत नाही, कसा ग बाई. आणि नंतर सिनेमा बघून त्या दोघी बाहेर येतात आणि मग आमची पण ना, माझ्या जावेची मुलगी अशीच ग पांढऱ्या पायाची, अशीच पांढऱ्या. आता काय झालं, आता का पांढऱ्या पायाची ग असो. सर किती छान वाटतंय सगळं बोलताना. आणखीन एक गमतीशीर, मला तुम्ही दिल तो पागल याचा उल्लेख केला, मला तो अतिशय आवडलेला चित्रपट आहे, फार सुरेख कमर्शियल आहे. आणि दिल तो पागल आहे
तो पागल हा है. तू खूप छान उदाहरण दिलं. करिश्मा कपूरचे संबंध चित्रपट भर बोल्ड कलर्स मधले कपडे आहेत, म्हणजे कपडे बोल्ड आहेत. आणि माधुरी दीक्षितच्या एंट्री पासून ती पेस्टल कलर्सचे कपडे घालते. चित्रपटाच्या शेवटी दोघींचे कपडे बदलतात बरोबर. हो 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 टेक्स्चर तिचे बदलतं, रंग माधुरी बदलतो. दीक्षितकडे बोल्ड कपडे येतात, कलर्स येतात, आणि करिश्मा कपूर ही फिकट कपड्यांच्याकडे जाते. दिग्दर्शकांनी फार सुबक रीतीने ते सगळं मांडलेलं आहे. हे तुम्ही बोलत असताना अचानक माझ्या मनामध्ये क्लिक होतं ना. एक छान Yes, कमेंट of आली course. रेखा देशपांडे यांची. हा. त्या म्हणतात विवेचनातली विलक्षण डेप्थ नेहमीच तुमच्या लेखनामध्ये जाणवते. त्याच वेळी अवघ्या जगातल्या सिनेमाचा आवाका त्याच्यामध्ये डोकावतो. धागे धागे सुटे करून मांडण्याची तुमची शैली वेगवेगळ्या चित्रपटांवर सातत्यानं असंच विवेचन आणि विश्लेषण तुमच्याकडनं अपेक्षित आहे. मला वाटतं बहुतेक जण माझ्याशी सहमत असतील. खरं आहे, आम्हाला सगळ्यांना असंच वाटतंय की वारंवार तुम्ही या वेगवेगळ्या विषयांवरती बोलावं. पण एक प्रश्न विचारला गेला, तो माझ्याकडनं मी आता विचारलेला शेवटचा प्रश्न असणार आहे, कारण 6:30 होऊन चाललेले आहेत. वेळ थांबणार नाहीये, परंतु थांबला, आपल्याला थांबणं गरजेचं आहे. प्रश्न विचारलाय असा की तुमचे समीक्षेतले गुरु कोण आहेत? तुमचे माझे गुरु कोण? चित्रपट समीक्षेतले गुरु कोण आहेत? आणि हा दिवाकर आचार्य यांचा प्रश्न आहे. त्यांनीच पुढे प्रश्न विचारले, अपर्णा सेन यांचे आणखीन कोणते चित्रपट तुम्हाला सांगता येतील? हा मी आता विचारत असलेला शेवटचा प्रश्न आहे, पण नंतर काही प्रश्न तुमच्याकडे पाठवतो आणि मग आपण ते वाचता वाचता आणि मराठी सृष्टीच्या पेजवरती आपण त्याची उत्तरं देऊ. हो शुअर 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 शुअर. गुरूंचा उल्लेख मला वाटतं मगाशीच तुम्ही केलात, पण पुन्हा एकदा. हा मी म्हटलं इथे आपल्याकडे भारतामध्ये ख्वाजा अहमद अब्बास जे 1935 साली बॉम्बे क्रॉनिकल मध्ये लिहायचे, त्यांचं मी खूप वाचलेलं आहे. नंतर चिदानंद दास गुप्ता, सर के ए अब्बास विक्रम म्हणजे सिंग, तेच ना, 7 हिंदुस्थानी वाले अमिताभ बच्चनला आणणार. त्यांचं आय एम नॉट एन आयलंड नावाचं अप्रतिम पुस्तक सगळ्यांनी वाचावंच आहे. आय एम नॉट एन आयलंड, के अब्बास, ख्वाजा अहमद अब्बास. तर ते दिग्दर्शक झाले. आपल्याकडे एक चांगलं उदाहरण एकच आहे त्यांचं की जे समीक्षकाचे दिग्दर्शक झाले आणि बऱ्यापैकी त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. बाकी चिदानंद दासगुप्तांनी 2 पिक्चर डिरेक्ट केले, पण नंतर डॉक्युमेंटरी केल्या, पण त्यांना काही तसं दिग्दर्शक म्हणून ते रुजले नाहीत तसे. हे होते. आणि दुसरे इक्बाल मसूद होते. इक्बाल मसूद हे समीक्षक होते जे इंडियन एक्सप्रेस मध्ये लिहायचे. ते आम्ही त्यांच्यावर 88 साली मी त्यांच्यावर इंग्रजी सिनेमाची परीक्षणं करायचं. हे लोक माझे भारतातले. आणि परदेशातला माझा सगळ्यात महत्वाचा गुरु म्हणजे फ्रान्सवा त्रुफो. फ्रान्सवा त्रुफोचं मी आज पहिल्यांदाच याच्यावरती नाव नाही घेतलं. फ्रान्सवा त्रुफो हा माझ्या दृष्टीने जगातला सर्वश्रेष्ठ समीक्षक आहे. कारण त्यांनी एकतर ते समीक्षक आणि त्यांनी नंतर दिग्दर्शक पण झाले. जनरली समीक्षकांना काय म्हणतात, तुम्हाला लिहायला बोलायला काय जातं, एक सिनेमा करून दाखवा. तर तो एकटा नाही, त्याचे आणखीन 4 साथीदार, ते 5 जण होते. त्या 5 जणांनी असे सिनेमे केले आणि त्या फ्रान्सवा त्रुफोच्या पहिल्या सिनेमानं जगामध्ये फ्रेंच सिनेमाची न्यू वेव्ह आणली 1956 साली. 1956 मध्ये 57 ला आला तो सिनेमा. 1956 मध्ये फ्रान्सवा त्रुफोला, तो फ्रेंच आहे, जगप्रसिद्ध क्रिटिक आहे, पण कान फेस्टिवलने त्याला ऍक्रिडिटेशन नाकारलं, कारण हा फार जहरी टीका करतो म्हणून त्याला ऍक्रिडिटेशन नाकारलं. तर त्यावेळी सिनियर लोकांनी सांगितलं कानला की तुम्ही ह्या मुलांना दूर ठेवू नका, ही तरुण मुलं हे काहीतरी उद्याची समीक्षा घडवतायत. तरी काननी ऐकलं नाही. आणि पुढच्याच वर्षी त्याच त्रुफोनी सिनेमा केला 400 ब्लोज, आणि तो पहिला सिनेमा त्याचा कानमध्ये गेला आणि त्याला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा बक्षीस मिळाला. म्हणजे असा सर्जनशील समीक्षक आहे. समीक्षक हा सर्जनशील असला तर आणखीन मजा येते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे फ्रान्सवा त्रुफो. आणि मग त्यांच्याबरोबरचे जॉन-लुक गोदार, हे जॉय, हे सगळे 5 जण आहेत ते. आणि त्यांचा गुरु आंद्रे बाजा, हे त्यांचे गुरु. ह्या लोकांनी त्यावेळी अशा प्रकारचे सिनेमे. तर हा त्रुफोला तर मी खूप फॉलो करतो. त्रुफो मला भयंकर आवडतो. त्रुफोची एक बारीकशी गोष्ट मला सांगायची, मला मोह होतो आता तुमचा वेळ बघा, की त्यांचं एक पुस्तक फार गाजलेलं आहे, फिल्म्स इन माय लाईफ म्हणून. त्याच्या सुरुवातीला पहिलंच त्यांनी लिहिलेलं आहे. अगदी सुरुवात होते तर एका छोटी गोष्ट ते सांगतात. ते शाळेमध्ये होते आणि त्यांच्या आई वडिलांमध्ये खूप बेबनाव होते. त्यांना मधून त्यांच्या आजीकडे आई वडील ठेवून द्यायचे. आणि मग ते त्यांना कधी अभ्यासाची आवड नव्हती, ते दांड्या बिंड्या म्हणून सिनेमा बघायचे. तर असाच एक सिनेमा बघून ते घरी आले आणि त्यांची मावशी होती, ती पण कुठेतरी काहीतरी बारीकसारी कामं करायची. ती घरी आली आणि तिला काहीतरी बरं वाटलं की चल फ्रान्सवा एक सिनेमा बघायला जाऊया.
आणि तिने एका सिनेमाचं नाव घेतलं, तर तो सिनेमा होता शाळेला दांडी म्हणून आत्ताच घरी आला होता बघ. मावशीने त्या सिनेमात तो म्हणाला, तिथे त्यांनी लिहिलेलं आहे की आय वॉज अबाउट टू शाउट, ओ आंट दॅट मूवी, ओ आय एम डॅम टू सी दॅट अगेन. असं मी आय वॉज अबाउट टू से, आणि मी स्वतःला रोखलं. माझ्या मावशीने कानाखाली घेतले, शाळा बुडून सिनेमा बघतोच करे. मी गप्प बसलो, अँड फ्रॉम दॅट व्हेरी मोमेंट आय प्रिटेंडेड दॅट आय एम गोइंग टू सी दॅट मूवी फॉर द फर्स्ट टाइम. आणि मी असा मावशी बरोबर गेलो, तिच्या शेजारी बसलो. मावशी आणि इतर लोक तो सिनेमा पहिल्यांदा बघत होते, आणि त्यांच्या पहिल्या रिॲक्शन सगळ्या येत होत्या, आणि मला ते सगळं माहिती होतं. बट आय वॉज प्रिटेंडिंग आय ऑल्सो वॉचिंग फर्स्ट टाइम. तर मी तशा रिॲक्शन देण्याचं नाटक करत होतो. बट इनसाइड मी आय वॉज वॉचिंग द मूवी फॉर द सेकंड टाइम, अँड आय वॉज लुकिंग ॲट द थिंग्स विच आय ओव्हरलुक्ड इन माय फर्स्ट स्क्रीनिंग. हे क्रिटिक करतो, म्हणून तो मला सगळ्यात ग्रेट क्रिटिक. आणि अपर्णा सेनचे मग पहिला सिनेमा तिचा जो आहे तो फार सुंदर सिनेमा आहे, ज्याचं नाव निघायचे 36 चौरंगी लेन. तुम्ही बघा. नंतर परमते एक दिन असा एक तिचा, तो सिनेमा मला फार आवडलेला तिचा सिनेमा आहे. त्याच्यात तिने काम पण केलेलं आहे. सासू आणि सुने मधलं नातं आहे. सासू आणि सून मैत्रिणी आहे, आणि सुनेनी डिवोर्स देऊन घराच्या बाहेर पडलेली आहे, तरी सासू सुनेची मैत्री आहे. त्या बाहेर भेटतात हॉटेलमध्ये वगैरे, आणि ती सुनेची काळजी घेते शेवटपर्यंत. त्या दोघे फार सुंदर रिलेशन आहे. आता सासू आणि सून म्हटल्यानंतर आपल्याकडे काय महाभारतच दिसतं आपल्याला, पण एक अशी कल्पना, तो सिनेमा अवश्य बघा, की सासू आणि सुनेमध्ये अशी घट्ट मैत्री आहे. ते लेकीमध्ये आणि आईमध्ये नसेल इतकी घट्ट मैत्री आहे. फार सुंदर सिनेमा. असे तिचे खूप चांगले चांगले सिनेमा आहेत तिचे. माय जॅपनीज वाईफ म्हणून सिनेमा होता, अलीगडचा तिचा होता. येस, एनिथिंग एल्स? आपल्या प्रेक्षकांचं या प्रश्नांचं त्यांच्या निरसन झालेलं असेल, आणि आता वेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमा बघायला आम्ही तयार आहोत. आणि फार सुंदर मुलाखत, कारण फार सुंदर उत्तरं तुमच्याकडनं आली. उत्तरं म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीचं इतकं सुंदर विश्लेषण तुम्ही दिलं, की बारकाईतली गोष्ट सुद्धा, छोट्यातली गोष्ट सुद्धा किती सहजपणे आपल्याला बघता येऊ शकते, आणि ती गोष्ट आपल्याला नेमकं काय सांगत असते, तर त्या गोष्टी मागची भावना खूप छानपणे उलगडून सांगितलीत सर. वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. मला जो कोणी सिनेमाचा ऐकणारा भेटला की मी बोलत सुटतो. मी नेहमी असं म्हणतो की मी 365 दिवस 24 तास कंटिन्युअस बोलू शकतो. समोर ऐकणारं पाहिजे, पण तुम्ही सगळे छान भेटलात, आणि आपला सगळा ग्रुप छान आहे. तुम्ही सतीश वगैरे सगळे, नितीन, तुम्ही सगळे जण फार छान पद्धतीने मला बोलवलं आणि हा संवाद साधला. तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. असेच गप्पा मारत राहू, आपण भेटत राहू, हा, आणि छान छान सिनेमा बघत राहू. माझ्या पहिल्या पुस्तकाला मी म्हटलं होतं की सिनेमावरती भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला पहिलं पुस्तक मी अर्पण केलं. आणि फक्त जाता जाता एक बारीकशी आठवण सांगतो की हा सिनेमा मला मिस्टर अँड मिसेस मला खूप आवडतो, आणि छान त्याचे जे संदर्भ असा पण आहे, जेव्हा मिस्टर अँड मिसेस अय्यरला बेस्ट सिनेमाचा अवॉर्ड मिळाला, नॅशनल अवॉर्ड, त्या वर्षी मला माझं दुसरं नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं बेस्ट फिल्म क्रिटिक म्हणून. नमस्कार, भेटूया. नक्की नक्की. काय असतं की 3 तास, 2.5 ते 3 तास आपण एका खुर्चीवर बसून सिनेमा पाहत असतो, पण तुम्ही मगाशी म्हणालात की समीक्षकाला वर्तमानपत्रातला काहीसा भाग आणि हे इतके मोजून शब्द दिलेले असतात की या भागामध्येच समीक्षा करायची आहे आणि इतक्याच शब्दात करायची आहे, पण तुमच्याकडनं चित्रपटाची समीक्षा ऐकताना मात्र ते मोजके वाटले नाहीत. असं वाटलं की ते ऐकत राहावं, आणि तुम्ही त्या सिनेमाचे वेगवेगळे पैलू सतत आम्हाला उलगडून सांगावेत. पुन्हा भेट होणार आहे आपली पुढच्या महिन्यामध्ये सर. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही आम्हाला साथ दिलीत, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून हा विषय अजून इंटरेस्टिंग केलात, आणि यातनं दाखवलं की सिनेमाचा रसास्वाद घेणं किती सुंदर आहे. त्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचेही खूप खूप आभार.